नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धाग्रामच्या ऑनलाईन चॅनल्सवर। विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांची परत एक डिमांड होती की सर आमच्यासाठी राज्यसेवेच्या ओरिएंटेशन्सनी आम्हाला रिव्हिजन ओरिएंटेटेड अशा प्रकारचे क्वेश्चन सिरीज घ्या म्हणून। तुमच्या मागणीला त्या प्रकारचा प्रतिसाद देऊन आम्ही ह्या प्रकारची असलेली शृंखला आम्ही चालू केलेली आहोत की ज्याच्या अंतर्गत महत्त्वाचे टॉपिक्स, महत्त्वाचे असलेले घटक किंबहुना सर्व विषयाची तयारी ह्या क्वेश्चनच्या माध्यमातून केल्या जाणार आहे। हे संभाव्य प्रश्नसंच असणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपण त्या टॉपिकला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग अशा प्रकारचं असलेला ह्या संदर्भाअंतर्गत आपण विविध प्रकारचे टॉपिक्स आणि सब टॉपिक्स अंतर्गत जेवढे पण महत्त्वाचे विषय असेल किंवा जर महत्त्वाचे असलेले काही पॉईंट्स असेल ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग अशा पद्धतीचं असलेलं पहिला क्वेश्चन जो आहे तो पहिला क्वेश्चन काय आहे की त्रिमंत्री योजना समितीने कोणत्या शिफारसी केल्या। मग आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की घटना निर्मिती आणि घटना निर्मितीच्या संदर्भात असलेल्या विविध प्रकारच्या समित्या ह्या विचारल्या जातात आणि किंबहुना त्या प्रकारची जडणघडण कशी झाली आहे याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन्स आलेले आपल्याला दिसून येत आहे। मग अशा प्रकारचा असलेल्या क्वेश्चन अंतर्गत त्यांनी विचारलेला आहे त्रिमंत्री योजनेबद्दल, म्हणजेच त्याला कॅबिनेट मिशन प्लॅन्स आपण ज्याला म्हणतो। मग अशा संदर्भामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे भारतीय संघ राज्याची तरतूद त्याच्या अंतर्गत होती। त्या योजनेअंतर्गत भारताने कॉमनवेल्थमध्ये सहभागी होण्यास तरतूद केलेली होती। त्याच्यानंतर अंतिम सरकार स्थापन करण्याबाबत असलेल्या तरतुदी देखील होत्या आणि घटना निर्मितीच्या सभेच्या तरतुदी होत्या। मग अशा प्रकारचे असलेलं अ ब क ड अशा प्रकारचं स्टेटमेंटमध्ये आपल्याला तिथं विचारलेलं आहे की याच्यापैकी कोणत्या कोणत्या तरतुदी ह्या योजनेअंतर्गत होत्या। तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं आणि ते क्रिप्स मिशन आपण जेव्हा फेटाळून लावलं, मग अशा वेळेस त्याच्यानंतर आपल्याला विश्वासात घेण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी त्रिमंत्री योजनेच्या नावाखाली, कॅबिनेट मिशन योजनेच्या नावाखाली 3 व्यक्तींना परत पाठवलं, अलेक्झांडर लॉरेन्स आणि क्रिप्स। ह्या अशा 3 व्यक्तींना भारतामध्ये पाठवून भारताच्या असलेल्या अपेक्षा, आकांक्षा काय आहे, कशा प्रकारच्या आहे ह्या संबोधित करण्यासाठी, त्याचा विस्तृत स्वरूपामध्ये अवलोकन करण्यासाठी, ह्या योजनेचं असलेलं स्वरूप कसं असेल याच्यावर भाष्य करण्यासाठी ही त्रिमंत्री योजना ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं भारतामध्ये पाठवण्यात आलं। परिणाम स्वरूप याच्या अंतर्गत त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी ज्यांनी बघितल्या ते भारताच्या असलेल्या प्रत्येक मोठमोठ्या व्यक्तींना भेटले आणि त्यांनी त्या प्रकारचं असलेलं सांगितलं की तुम्हाला जी संविधान सभा बनवायची आहे ती संविधान सभा 100% कोणाकडनं बनवून घेतली पाहिजे, तर भारतीय लोकांकडनं असणार आहे। ह्या गोष्टीला आम्ही सहमत आहोत, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टीची असलेल्या तरतुदी त्या ज्यावेळेस त्या योजनेमध्ये मांडल्या तर त्याच्यामध्ये असलेल्या ह्या 4ही तरतुदी आपल्याला तिथं दिसून येत आहेत। जसं की भारतीय संघ राज्याची तरतूद त्याच्यामध्ये होती, त्याच्यानंतर भारताने कॉमनवेल्थमध्ये सामील व्हायचं की नाही याच्यावरही भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे। परिणाम स्वरूप 1949 रोजी म्हणजे मे महिन्यामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या कॉमनवेल्थला आपण अनुमोदन देखील दिलेलं आपल्याला दिसून येते। सोबतच अंतिम सरकार ही आपण स्थापन केलेलं दिसून येते। त्याच्यानंतर घटना समिती आणि घटना समितीच्या माध्यमातून संविधान सभे अंतर्गत काय काय बदल करता येईल किंवा कसं कंपोजिशन कसं असेल हे सगळं त्यावेळेस त्या योजनेअंतर्गत सांगण्यात आलेलं आपल्याला दिसून येते। मग आपण जे म्हणतो की संविधान सभा 389 पर्सननी बनलेली होती, म्हणजे 389 सदस्यांनी बनलेली होती। त्याच्यापैकी 292 त्याच्यानंतर 4 आणि 93 अशामध्ये त्याची विभागणी केलेली असून 292 4 हे जे आहे ते ब्रिटिश प्रांतातून असणार आहे। कुठून असणार आहे? ब्रिटिश प्रांतामधून असणार आहे। आणि उर्वरित 93 जे आहे ते स्थानिक स्वरूपातले असलेले संस्थानिक जे होते ते संस्थानिकांच्या माध्यमातून नॉमिनेटेड ओरिएंटेशननी तिथं असणार आहे। मग ह्या 292 आणि 4 ची निवड कशी होईल हे पण ह्या त्रिमंत्री योजनेअंतर्गत सांगण्यात आलंय। मग त्यांनी सरळ सांगितलं की हे जे आहे म्हणजे 296 लोक तर त्यांची निवडणूक ह्या अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये होणार आहे। मग अशा प्रकारचं असलेलं अप्रत्यक्ष स्वरूपात जर होत असेल तर त्या भारताचा प्रांत हा कसा डिवाइड करायचा, तर तो ब्रिटिश प्रांत म्हणून काय केला जाणार आहे? डिवाइड केला जाणार आहे। मग ब्रिटिश प्रांताची डिवायडेशन्स 11 प्रांतामध्ये होताना आपल्याला इथून दिसून येते। म्हणजे थोडक्यात 296 पर्सन हे कुठून येणार होते? त्या प्रकारच्या 11 प्रांतातून येणार होते। हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। मग अशा प्रकारचे 4 जे व्यक्ती होते म्हणजे 296 पैकी 4 ते एका प्रकारचे असलेले चीफ कमिशनर प्रांत ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दिल्ली, अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग अशा प्रकारच्या 4 स्वरूपाच्या जे
चीफ कमिशनर प्रांत होते त्या चीफ कमिशनर प्रांतातून आलेले आपल्याला दिसून येतात. सुरुवातीला संस्थानिकांनी पार्टिसिपेशन केलं नाही, पण लेटर ऑन हळूहळू त्या प्रकारचं असलेलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करून भारताच्या संविधान सभेमध्ये त्यांनीही नंतर हळूहळू योगदान देण्यात आपल्याला दिसून आलंय. मग त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस श्रीमंत्री योजना बघतो तर त्याच्यामध्ये असलेले व्यक्ती आणि त्यांनी दिलेले रिकमेंडेशन्स हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून याचं असलेलं उत्तर काय असणार आहे, वरीलपैकी सर्व तिथं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, योग्य विधान किंवा विधाने ओळखा. मग आता दुसऱ्या क्वेश्चन अंतर्गत पहिलं स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी 296 पैकी 208 सदस्य हे उपस्थित होते आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चायना यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचं वाचन झालेलं होतं. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगतंय, 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देश पत्रिकांची काय केलेली आहे, मांडणी केलेली आहे. असे 2 स्टेटमेंट आहे. मग 2 पैकी आपल्याला योग्य ओळखायचं आहे. खरं बघता गेलं विद्यार्थी मित्रांनो आपला अभ्यास बऱ्यापैकी झालाय, परंतु रिव्हिजन ओरिएंटेशनने जर बघायला गेलं तर दोन्ही स्टेटमेंट काय आहे, एका प्रकारचे बरोबर आहे. का, 9 डिसेंबर 1946 म्हणजे भारतीय संविधानाच्या असलेल्या सभेची पहिली बैठक आपल्याला बसताना तिथं दिसली. मग पहिल्या बैठकी अंतर्गत फ्रान्सच्या असलेल्या अनुकरणानुसार आपल्याला सच्चिदानंद सिन्हा यांना आपण काय केलेलं आहे, तात्पुरत्या स्वरूपातले अध्यक्ष स्थान भूषवलेलं आपल्याला दिसून येते की ज्यांचं रिकमेंडेशन्स हे कृपलानी यांनी दिलेलं आपल्याला दिसून येते. सोबतच 9 डिसेंबर 1946 रोजी त्या प्रकारचं असलेलं उपाध्यक्ष फ्रँक अँथनी यांना निवडलेलं आपल्याला दिसून येते. सोबतच काय झालं तर त्यावेळेस असलेले 296 जण जे अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले होते तर त्याच्यापैकी 208 सदस्य हे काय होते, उपस्थित होते. आपल्याला ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच त्या प्रकारचं 208 सदस्यापैकी 10 सदस्य हा महिला होत्या हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्या अंतर्गत आपल्याला ज्या 15 सदस्य होत्या महिला मंडळ त्याच्यापैकी 10 सदस्य ह्या 208 सदस्यांमध्ये इन्क्लूड होताना आपल्याला दिसून येत आहे. सोबतच भारताच्या असलेल्या संविधान सभेची पायाभरणी होत असल्यामुळं तिथं असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे लोकशाहीचे उदगत्य होते तर त्यांनी बऱ्यापैकी त्याला सपोर्ट केला आणि शुभेच्छा संदेशा इथं पाठवलेला आपल्याला दिसून येते. मग त्याच्या अंतर्गत कोणी कोणी पाठवलं तर आपल्याला दिसेल की अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल आणि चायना असेल, ह्या 3 देशांनी शुभेच्छा संदेश जे पाठवले होते भारताला तर त्याचं आपण वाचन देखील केलेलं इथं आढळून येणार आहे. मग हे झालं पहिली असलेली तारीख जी महत्त्वाची आहे. दुसरी तारीख होती 11 डिसेंबर. मग 11 डिसेंबर मध्ये काय झालं तर परमनंटली जे अध्यक्ष आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आपण काय केली होती, निवड केलेली आपल्याला दिसून येते. ह्यांचं पण असलेलं रिकमेंडेशन्स कृपलानी यांनी दिलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मग अशा संदर्भामध्ये ही दुसरी असलेली महत्त्वाची तारीख त्याच्या अंतर्गत पण भरपूर काही गोष्टी घडल्या, जसं की BN राव असेल त्यांना कॉन्स्टिट्यूशनल लीगल ॲडवायझर म्हणून अपॉइंट केलेलं आपल्याला दिसून येते वेवेलच्या म्हणण्यानुसार. परंतु त्या संदर्भामध्ये असलेली ही दुसरी तारीख महत्त्वाची आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची असलेली म्हणजे 13 डिसेंबर 1946 त्या 13 डिसेंबर 1946 असं काय झालं तर त्याच्या संदर्भात मध्ये जेव्हा आपण इतिहासामधलं पानं चालतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की आपण उद्देश पत्रिकाची असलेली मांडणी केलेली आहे. संविधान कशासाठी बनवतोय, संविधान सभा कशासाठी असणार आहे आणि याचा नेमका उद्देश काय असणार आहे, याच्यातून आम्ही काय सिक्युअरनेस करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करून इथं सामान्य जनतेला समजून सांगण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी ही उद्देश पत्रिका मांडलेली आपल्याला सभागृहामध्ये दिसून येते. याच्या अनुषंगाने हे तब्बल म्हणजे एका महिन्याच्या आपण असं म्हणायला हरकत नाहीये 22 जानेवारी 1947 ला ह्या असलेल्या प्रस्तावनेला आपण मान्यता दिली आणि परिणाम स्वरूप याचंही पुढे रूपांतर जर आपण बघायला गेलं तर ह्याच उद्देश पत्रिकाचं असलेलं रूपांतर हे प्रिएम्बल होताना मध्ये आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचे असलेले काही फॅक्ट्स आणि फिगर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं की त्यांच्या डेट्स आहे, त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं त्या डेट्समध्ये काय काय झालेलं आहे याच्यावर भरपूर क्वेश्चन्स आलेले आपल्याला इथं दिसून येत आहे. मग हे बोथ स्टेटमेंट्स काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणून वरीलपैकी सर्व स्टेटमेंट म्हणजे 2 स्टेटमेंट आहे तर ते काय असणार आहे, बरोबर असणार आहे. पुढचा असलेला तिसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे योग्य जोडी जुळवा. म्हणजे योग्य जोडी जुळवा अंतर्गत आपल्याला सेक्शन दिसतं, ए सेक्शन आहे आणि हा दुसरा बी सेक्शन आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय दिसतंय की इथं त्या प्रकारची असलेली काही इव्हेंट्स आहे आणि त्या इव्हेंटची असलेली डेट दिलेली आहे. कारण की लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता आयोगांनी जो पॅटर्न बदलायचा जो धोरण अवलंबलंय त्याच्या अंतर्गत फॅक्च्युअल प्लस कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी देअर हॅज टू बी देअर.
म्हणजे तुमची दोन्ही गोष्ट तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे. किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या जर दोन्ही गोष्टी परफेक्ट असेल तर तुम्हाला कोणताही पेपर आणि कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन फ्रेमिंग येत असेल तर तुम्हाला तो डील करता येऊ शकतो. परिणामी आपण त्या प्रकारचंच असलेलं मिळतं जुळतं असलेलं काही गोष्टी आपण इथं घेतलेल्या दिसून येतील. मग ए मध्ये आपल्याला इव्हेंट्स काय दिसत आहे? घटनेची स्वीकृती, राष्ट्रध्वजाची स्वीकृती, घटनेवर स्वाक्षरी, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांची स्वीकृती आणि घटनेची अंमलबजावणी. मग अशा प्रकारचे असलेले हे इव्हेंट्स आहे. मग डेट्समध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येत आहे की घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949ला झाली. हे ॲब्सोल्युटली पेअर आहे आणि हा बरोबर त्या प्रकारचा असलेला आपल्याला जोडी लागलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर राष्ट्रध्वजाची स्वीकृती 24 जानेवारी 1950 हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर घटनेवर स्वाक्षरी, राष्ट्रगीत, राष्ट्रगान 22 जुलै हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर घटनेची अंमलबजावणी हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे अ आणि ड हे काय आहे बरोबर होताना आपल्याला दिसून येते. मग आपल्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला घटनेची काय करायची होती? स्वीकृती करायची होती आणि आपण स्वीकृत देखील केलं होतं. परंतु स्वीकृत केल्यानंतर आपण काही कलमांचं असलेली अंमलबजावणी लगेच केलेली आपल्याला दिसून येते. मग 394 कलमानुसार आपल्याकडं त्यावेळेस 16 कलमांचा 16 कलमांची अंमलबजावणी हे आपण लगेच करताना तिथं दिसून येते. राज्यसेवा 2018 मध्ये याच्यावर क्वेश्चन्स येऊन पण गेलेला आहे की तिथं तात्पुरती संसद, नागरिकत्व अशा विविध काही गोष्टी ज्या संदर्भात आपण लघु शीर्षक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा लगेच लागू केलेल्या आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग त्याच्यासोबत तब्बल तुमचं असलेलं 26 नोव्हेंबर नंतर आपण 26 जानेवारी 1950 रोजी याची काय केली होती? त्या प्रकारची अंमलबजावणी, एन्फोर्समेंट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन. मग अशा पद्धतीचं असलेलं 26 जानेवारी 1950ला आपण त्याची अंमलबजावणी केलेली इथं दिसून येत आहे. मग याच्या स्टेटमेंटमध्ये काय चुकीचं आहे? तर सिंपल आहे. घटनेवर स्वाक्षरी, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान तर हे कधी झालेलं आहे? 24 जानेवारी 1950ला झाला आहे. असं म्हटलं जातं की हा शेवटचा दिवस होता आणि ह्या शेवटच्या दिवसाअंतर्गत त्यावेळेस त्या प्रकारच्या असलेल्या सर्व लोकांनी स्वाक्षरी केलेली आहे. मग स्वाक्षरी किती जणांनी केली? तर लक्ष ठेवायचं 284 सदस्य मंडळी होते तर त्यांनी त्या प्रकारच्या असलेल्या स्वाक्षरी तिथं नोंदवलेल्या आपल्याला दिसून येत आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान ही त्या प्रकारचं असलेलं काय केलेलं आहे? स्वीकृत केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग राष्ट्रध्वज कधी स्वीकृत केलाय? तर राष्ट्रध्वज स्वीकृत केलेला आहे 22 जुलै 1947ला. मग राष्ट्रध्वजाच्या स्वीकृतीसाठी जी समिती होती त्या समितीचं असलेले अध्यक्षस्थान कोणाकडे होतं? तर हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होतं. हे जर अधोरेखित केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळून जाणार आहे. मग आपल्याकडे अशाकडे त्या प्रकारची ध्वज किंवा त्याला फ्लॅग कमिटीज म्हणतो, त्या फ्लॅग कमिटीचे हेड कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अ आणि ड काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजे 3 क्रमांकाचं ऑप्शन आपलं काय असणार आहे? परफेक्टली तिथं असणार आहे. हे आपल्याला लक्षात येऊन जात आहे. आता परत पुढचा असलेला क्वेश्चन्स जो की जोड्या लाभांच्या ओरिएंटेशनने आपण बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? एका साईडला त्या प्रकारच्या असलेल्या समित्या आणि त्या समित्यांचं असलेले अध्यक्षस्थान कोणी कोणी भूषवलेलं आहे याच्यावर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मग अशा प्रकारची मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती, ऑर्डर ऑफ अ बिझनेस समिती, स्थानिकांच्या चर्चेसाठी समिती आणि ध्वज किंवा फ्लॅग समिती. मग अशा वेळेस त्याचे असलेले ऑप्शन्स आपण बघायला गेलं तर मूलभूत हक्क उपसमितीचे जे.बी. कृपलानी हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. अल्पसंख्याकाच्या असलेल्या उपसमिती याची आहे एस.सी. मुखर्जी आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस समिती यांचं असलेले के.एम. मुंशी हे देखील काय आहे? बरोबर आपल्याला इथं दिसून येत आहे. कारण की ह्या प्रकारचं असलेलं मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक उपसमिती आणि त्याच्यामध्ये वगळलेले असले क्षेत्र या सगळ्यांची असलेल्या एकच त्या प्रकारची असलेली समिती होती आणि त्या समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. आपल्याला इथं लक्षात येईल. परंतु त्याची ही उपसमिती आपण केलेली इथं दिसून येते. त्यामुळे लक्षात घेणं गरजेचं आहे की मूलभूत हक्काची उपसमिती त्याचे अध्यक्षस्थान कोणी आहे? जे.बी. कृपलानी आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अल्पसंख्याकाच्या उपसमितीसाठी जो व्यक्ती होते त्या व्यक्तींचं नाव काय आहे? एच.सी. मुखर्जी. काय आहे? एच.सी. मुखर्जी, जे की आपले दुसरे उपाध्यक्ष म्हणून आपण नंतर कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येतंय. मग एच.सी. मुखर्जींना आपण काय केलेलं आहे? अल्पसंख्याकाच्या उपसमितीवर आपण नेमलेलं आपल्याला दिसून येते. लक्ष ठेवायचं
वेळेस विद्यार्थी मित्रांनो आयोग तुम्हाला चुकवतो, आयोग तुम्हाला सांगतं की एस सी मुखर्जी ऐवजी एखाद्या मुस्लिम समुदायाच्या लीडरचं नाव देऊन टाकतील आणि सांगतील की अल्पसंख्याकांचं असलेलं उपसमितीचं नाव असणार आहे, परंतु लक्षात घ्यायचं, ऑब्झर्व करायचं की ते कोण होते, एस सी मुखर्जी होताना आपल्याला इथं दिसून येत आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस समिती जे आपण म्हणतो तर ते के एम मुन्शी आहे आणि के एम मुन्शींनी बऱ्यापैकी त्या गोष्टी तिथं हँडल केलेल्या आपल्याला दिसून येत आहे. नंतर असलेली महत्त्वाची म्हणजे संस्थानिकाच्या चर्चेसाठी समिती, ती त्याचे असलेले अध्यक्ष कोण होते, जवाहरलाल नेहरू होते. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कदाचित तिथं शाशंक निर्माण होत असेल की संस्थानिकांच्या चर्चेसाठी पटेल साहेब होते का, परंतु लक्षात ठेवायचं चर्चेसाठी जवाहरलाल नेहरू होते. आणि एक पण लक्षात घ्या की ज्यावेळेस संस्थानिकांच्या असलेल्या मर्जीनुसार आपल्याला वागणं होतं सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्यावेळेस त्यांच्यावर चर्चा करणं हे नेहरूंनी प्राधान्यता दिली. नेहरूंचं मत होतं की जर आपण यांच्यासोबत चर्चा नाही केला, विचार विनिमय नाही केला, तर यदा कदाचित उद्या चालून परत आपल्याला एक अजून फाळणीला काय करावं लागणार आहे, फेस करावं लागणार आहे. परिणाम स्वरूप त्यांनी सांगितलं की जर माझ्या चर्चेनुसार काही फलप्राप्ती होत नसेल, तर नंतर आपल्याकडे असलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो, ह्या संस्थानिकांना आपल्या जाळ्यामध्ये किंवा आपल्यामध्ये सामील करता येऊ शकतो. परिणाम स्वरूप मेनन साहेब आणि पटेल साहेब होते, त्यांनी काही गोष्टीचा वापर करून, जसं की जुनागड असेल, काश्मीर असेल, हैदराबादचं संस्थान असेल, ह्या गोष्टींचा इथं वापर करून बळांचा थोडक्यात प्रकारे तर तो वापर केल्यानंतर कुठेतरी संस्थानिक आपल्या मध्ये इन्व्हॉल्व झाले आपल्याला दिसून येते. परंतु त्याची पहिली स्टेप होती चर्चा करणे. मग त्या चर्चा करण्यासाठी कोण होते, जवाहरलाल नेहरू. नंतर त्याची प्लॅन ऑफ ॲक्शन्स काय असायला पाहिजे, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन काय होतं, त्यांचं एकात्मिकीकरण कसं करणं, हे सगळ्या गोष्टीवर करण्यासाठी पटेल साहेब नंतर तिथं उतरताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची समिती होती ध्वज किंवा फ्लॅग समिती. त्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून 1, 2, 3 आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणजे क क्रमांकाचं असलेलं ऑप्शन्स आपलं बरोबर असणार आहे. हे झालं चौथा क्वेश्चन्स. आता आहे पाचवा क्वेश्चन्स काय सांगतोय, नीट लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे, कॉन्सेप्च्युअल आहे. थोडक्यात बघा काय सांगितलेलं आहे, भारताच्या संविधानामधील कोणत्या तरतुदी त्या एकात्मिक स्वरूपातल्या असलेल्या प्रदर्शित करता किंवा एकात्मिक स्वरूपातलं आहे अशा प्रकारचं असलेलं त्याचं वर्तणूक आहे किंवा तसं प्रदर्शित होताना आपल्याला दिसून येते. भले की भारतामध्ये त्या प्रकारचं असलेलं संघराज्य स्वरूप दिसायला आहे. काय, संघराज्य स्वरूप हे दिसायला आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट पण आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट पण आहे. परंतु जर आपण ॲनालिसिस केलं तर भारतामध्ये पॉवरफुल कोण आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. स्टेट गव्हर्नमेंटचं असलेलं अस्तित्व हे आपण मान्य केले, परंतु तरी पण कधी कधी आपल्याकडे असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट हे पॉवरफुल होताना आपल्याला दिसून येते. मग आपल्याकडे कधी संघराज्य शासन पद्धती दिसून येते, कधी कधी त्या प्रकारचं असलेलं एकात्मिक स्वरूप आपल्याला तिथं दिसून येतं. एकात्मिक स्वरूपाला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं युनिटरी इन द नेचर्स. मग युनिटरी म्हणजे काय, जिथं कॉन्सन्ट्रेट पॉवर कुठं होणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होणार आहे. आपल्याकडे प्युअर फॉर्म ऑफ फेडरेशन किंवा एकदम शुद्ध स्वरूपातलं असलेलं संघ राज्य शासन पद्धती ही कधीच अवेलेबल होऊ शकत नाही, कदापि ते येणंही इम्पॉसिबल आहे. मग भारतामध्ये जर कधी कधी संघराज्य शासन स्वरूप प्राप्त होत असेल तर कधी कधी काय होऊ शकतं, एकात्मिक स्वरूप देखील प्राप्त होऊ शकतं. मग अशा प्रकारच्या एकात्मिक स्वरूपाची वाच्यता जेव्हा करतो तर त्यावेळेस कोणत्या कोणत्या अशा गोष्टी दिसताय की ज्याच्यामुळं भारत हा काय दिसतोय, एका प्रकारचं एकात्मिक स्वरूपातला देश दिसतोय. मग अशा वेळेस त्याचं असलेलं स्टेटमेंट जर बघायला गेलं तर केंद्र राज्य दोघांकरता एकच राज्य घटना. दुसरं असलेलं ऑप्शन काय, एकेरी नागरिकत्व. तिसरं आहे ताठर संविधान. त्याच्यानंतर राज्यपालाची नियुक्ती, आणीबाणीच्या तरतुदी आणि 7व्या परिशिष्टामध्ये असलेल्या विषयांची असमान स्वरूपातली वाटप. म्हणजे आपल्याला थोडक्यात इथं बघायचं आहे की कोणते असे प्रोव्हिजन आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला युनिटरी किंवा सेंट्रल पॉवरफुल असल्याचं इथं आपल्याला दिसतंय. मग अशा वेळेस काय दिसतंय, केंद्र व राज्यात दोघांकरता काय आहे, एकच राज्य घटना. ॲब्सोल्युटली, म्हणजे सेंट्रलमध्ये त्या प्रकारचं असलेली पॉवर असणार आहे. त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व. आपल्याकडं भले की राज्यसंस्था त्या प्रकारच्या 2 स्वरूपामध्ये विभागली आहे, सेंट्रल आणि स्टेट, परंतु आपल्याकडे नागरिकत्व भारतीय आहे आणि ते एकच व्यक्तीला एकच स्वरूपातलं भेटणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. मग याच्यातून काय प्रदर्शित होत आहे की येस, आपलं कसं आहे, भारत हा एकात्मिक स्वरूपातलं असलेल्या संघ राज्याचं स्वरूप प्रदर्शित करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे ताठर संविधान. तर हे नसणारे विद्यार्थी मित्रांनो, का
ताठर संविधानामध्ये कधीही त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी आपल्याला दिसून येत नाही. इथं काय असायला पाहिजे तर लवचिक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे लवचिक. भारताने लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल अँड रिजिडिटी ह्या दोन्ही गोष्टीचा काय केलेला आहे आता तिथं आपण संकल्पना स्वीकृत केलेली आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन कधी फ्लेक्झिबल असणार आहे कधी रिजिडिटी असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला जर आपल्या घटक राज्यांमध्ये काही बदल करायचा आहे म्हणजे कलम 3चा वापर करायचा असेल तर त्या प्रकारचं असलेलं अल्टिमेट पॉवर कोणाला दिलेली आहे संसदेला दिलेली आपल्याला इथं दिसून येते. म्हणजे घटक राज्यांचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर तो अल्टिमेट पॉवर संसदेला दिलेली आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं हे एकात्मिक स्वरूप कधी दिसणार आहे ज्यावेळेस तुमचं संविधान हे काय असणार आहे लवचिक स्वरूपातलं असणार आहे. आपण त्या प्रकारचे असलेल्या त्या संदर्भामध्ये आपण ताठर कधी होतो जर एखाद्या राज्याला भारतातून बाहेर निघायचं नाहीये आणि त्या प्रकारचं असलेलं भारतामधून बाहेर निघता येत नसेल तर त्यावेळेस आपलं संविधान ताठर होताना आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीच्या असलेल्या काही गोष्टीमध्ये जिथं आपल्याला काय दिसतं आहे की हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं लवचिक असायला संविधान असायला पाहिजे तर मग ते काय होणार आहे एकात्मिक स्वरूपाचं असणार आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणजे आपल्याला संसदेच्या माध्यमातून राज्याच्या असलेला चेहरामोहरा हा अगदी साध्या सोप्या बहुमताने काय केला जातो बदलता येऊ शकतो. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की आर्टिकल 3 मध्ये सरळ सांगितलं आहे काय दे आर नॉट कम अंडर द डेफिनेशन ऑफ आर्टिकल 368. म्हणजे त्या पद्धतीने एकदम आपल्याला कडक स्वरूपामध्ये बदल करण्याची गरज नाही आहे. लवचिक स्वरूपामध्ये म्हणजे अगदी आम्ही आरामशीर बदलू शकतो कारण की आमच्याकडे पॉवर कोणाकडे सेंट्रलकडे. म्हणून तिथं असलेलं संविधान लवचिक असायला पाहिजे अशातला संदर्भ तिथं घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर राज्यपालाची नियुक्ती हे तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की राज्यांमध्ये त्या प्रकारचा केंद्राचा असलेला प्रतिनिधित्व जेव्हा पाठवता तर त्यावेळेस आपल्याला त्याची मागची भूमिका काय आहे हे शास्त्रशुद्ध स्वरूपामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला दिसतंय की केंद्राचा असलेला एका प्रकारचा प्रतिनिधित्व असतो जो की राज्याची असलेली मशिनरीज प्रॉपरली रन होत आहे की नाही याचा असलेला संदर्भ हा कंटिन्युअसली सेंटरला देत राहील याच्यासाठी याची काय केल्या जाते नियुक्ती केली जाते ना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे तिची अपॉइंटमेंट करणं म्हणजे एका प्रकारचं एकात्मिक स्वरूपातलं असलेलं लक्षण दाखवणं आहे. त्याच्यानंतर आहे आणीबाणीची तरतूद 352 अंतर्गत आपण बघितलं की त्या प्रकारचं असलेलं पॉवरफुल कोण होऊन जात आहे सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल होऊन जात आहे. म्हणजे तुमचं स्वरूप कसं होत आहे एकात्मिक स्वरूप होताना दिसतंय. त्याच्यानंतर आहे 7व्या परिशिष्टामधल्या विषयांची असलेली असमानता किंवा त्याचा असलेला वाटपांचा विषयाचा जो आहे तो फरक आहे का सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि कॉन्करंट लिस्ट ज्याला आपण म्हणतो समवर्ती सूची. मग आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे असलेल्या केंद्रामध्ये असलेले जे विषय आहे ते विषयांची संख्या नियर टू बी 100च्या वरती किंवा 100च्या जवळपास आहे. त्याच्यानंतर स्टेटमध्ये असलेल्या विषयांची संख्या ही दिवसेंगणित कमी होताना दिसते. आणि कॉन्करंट विषय जेव्हा आपण म्हणतो समवर्ती विषय म्हणतो तर त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघंही काय करत असतात कायदा करताना आपल्याला इथं दिसून येत आहे. आणि उरलेला जो शेष अधिकार आहे शेष अधिकार हा कोणाकडे जात असतो सेंट्रलकडं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 7व्या परिशिष्टामध्ये ज्या प्रकारचं असलेलं त्याचं डिव्हिजन ऑफ पॉवर केलेली आहे ती कोणाकडे कॉन्सन्ट्रेट आहे तर एका प्रकारचं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला एकात्मिक स्वरूप हे काय दिसतंय पॉवरफुल होताना आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीचं असलेला हा स्टेटमेंटमध्ये आपल्याला 3 नंबरचं काय आहे चुकीचं आहे. म्हणजे 1 2 4 5 6 हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग 1 2 4 5 6 म्हणजे ड क्रमांकाचं ऑप्शन्स आपल्याला इथं दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे योग्य मतप्रवाह निवडा. संघ राज्यावरच घेतलं का कारण की सध्या खूप डिबेटमध्ये चालू आहे सेंट्रल स्टेट रिलेशन आणि सेंट्रल स्टेटचं असलेलं कन्फ्लिक्शन्स. ह्या दोन्ही गोष्टीच्या ओरिएंटेशननी संघ राज्य शब्द आणि त्याच्यावर असलेले कंटिन्यू येण्याचे एक अंदाज आहे की अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. किंबहुना त्या प्रकारचा प्रिलिम्समध्ये नाही आला परंतु तुमच्या मेन्समध्ये 100% त्याच्यावर येण्याची शक्यता आहे. मग ती कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये. त्यामुळे संघ राज्याबद्दल जेवढी माहिती गोळा करता येईल ज्या कंटेक्स्टमध्ये करता येईल ते आपण केलेलं इथं दिसून येते. मग योग्य मतप्रवाह निवडा कशा संदर्भात आहे तर संघ राज्याच्या संदर्भातच आहे. मग अशा वेळेस आपल्याला त्यांनी जे पॉलिटिकल थिंकर्स आहे किंवा पॉलिटिकल ॲनालिसिस्ट पर्सन आहे त्यांची असलेली वाच्यता दिली आहे किंवा त्यांचं नाव दिलंय आणि त्यांनी केलेलं रिकमेंडेशन्स किंवा त्यांनी दिलेला काही गोष्टी आहेत ते आपल्याला इथं समोर बघता येऊ शकतं. मग केसी व्हीयर साहेब काय म्हटले होते तर त्या प्रकारचं स्वरूप आणि संघ राज्य मात्र आशयानी एकात्मिक
मॉरिस जोन्स काय म्हटले होते, वाटाघाटीचे संघराज्य. ग्रॅनविल ऑस्टिन आहे सहकारी संघराज्य. आयव्होर जेनिंग आहे एकात्माकडे झुकणारे संघराज्य. तर ह्या चारही व्यक्तींनी जे स्टेटमेंट पास केलेलं आहे हे चारही काय आहे, बरोबर आहे. का? कारण की त्या प्रकारचं असलेलं त्यांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर भारतामध्ये संघराज्य हे फक्त दिसायला आहे, परंतु सगळं काय दिसतंय आपल्याकडं, एकात्मिक स्वरूप. म्हणजे द पॉवर ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन इज अ टिल्टेड टुवर्ड्स द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकारकडे काय आहे त्या प्रकारची असलेली ती एक पॉवर कॉन्सन्ट्रेट झालेली आपल्याला दिसून येते. मग केसी बियर काय म्हटलेलं आहे, स्वरूपाने संघराज्य आहे मात्र आशयाने कसं आहे, एकात्मिक आहे. मॉरिस जोन्स काय आहे, वाटाघाटीचे संघराज्य. काय आहे, वाटाघाटीचे संघराज्य. मग ज्या पद्धतीने आपण म्हणतो की काही राज्यांना आपण विशेष दर्जा दिलेला आपल्याला दिसून आलेला आहे. मग अशा प्रकारच्या काही राज्यांना आपण त्या प्रकारचं असलेलं बऱ्यापैकी बेनिफिट देतो, ग्रांट्स इन एड देतोय. मग अशा प्रकारे तिथं आपल्याला दिसून येते की ही वाटाघाटी करतोय आपण. का? काही राज्यांची असलेली अस्तित्वता ही एका प्रकारची असलेली काळजी स्वरूपातली आहे, त्यामुळे त्यांना आपण काही प्रमोशन ओरिएंटेशन ह्या सगळ्या गोष्टी देत असतो. त्यामुळे ते वाटाघाटीचं संघराज्य आहे असं कोण म्हटलंय, मॉरिस जोन्स साहेब म्हटले. त्याच्यानंतर आहे ग्रॅनविल ऑस्टिन. ग्रॅनविल ऑस्टिनचं एक खूप सुंदर पुस्तक आहे, द कॉर्नरस्टोन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग अशा प्रकारचं असलेल्या त्या पुस्तकामध्ये पण बऱ्यापैकी भारताच्या संघराज्याबद्दल भाष्य केलेलं आहे. त्याच्यातलं हे स्टेटमेंट आहे काय, सहकारी संघराज्य, कॉपरेटिव्ह फेडरलिझम. आता त्या प्रकारचं असलेलं कॉपरेटिव्ह फेडरलिझम होताना दिसतंय. मग सबका साथ सबका विकासाच्या ओरिएंटेशननी तुम्ही सगळ्या राज्यांना काय करताय, घेऊन चालताय. मग अशा प्रकारचं कॉपरेटिव्ह फेडरलिझम भारतामध्ये आपल्याला दिसून येते. काही राज्यांची परिस्थिती वेगळी असेल तर त्यांना आपण बऱ्यापैकी मदत करतो, काही राज्यांकडे पैसा सुबत्ता असेल तर त्यांच्याकडनं पैसे घेतो आणि त्या प्रकारचे आपण अलोकेशन्स करतोय. मग अशा पद्धतीचं असलेलं काय आहे, सहकारी संघराज्य आपल्याला इथं दिसून येते. कोण म्हटलेलं आहे, ग्रॅनविल ऑस्टिनने म्हटलेलं आपल्याला दिसून येते. आयव्होर जेनिंग यांनी काय सांगितलेलं आहे की तुमचं संघराज्य कोणाकडे झुकलेलं आहे, तर एकात्मतेकडे झुकलेलं आपल्याला दिसून येत आहे. द टिल्टेड टुवर्ड्स द पर्टिक्युलर सेंट्रल गव्हर्नमेंट. मग हे चारही ऑप्शन्स काय आहे, बरोबर आपल्याला इथं दिसून येत आहे. म्हणजे ड याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हे स्टेटमेंट काय आहे, चारही बरोबर आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे 7वा प्रश्न, अयोग्य विधान निवडा. काय, अयोग्य विधान निवडा. बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ब्रिटनची संसद सार्वभौम आहे मात्र भारताची संसद सार्वभौम नाही. दुसरं स्टेटमेंट काय आहे, भारतात संघराज्य व्यवस्था आहे तर ब्रिटनमध्ये एकात्मिक व्यवस्था आहे. ब्रिटनचा पंतप्रधान व मंत्री हे नेहमी कनिष्ठ सभागृहाचे सदस्य असतात, मात्र भारताचे पंतप्रधान किंवा मंत्री हे कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतात. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे. का? कारण की त्या प्रकारचं असलेलं आपल्याला माहिती आहे की ब्रिटनची संसद ही 100% सार्वभौम आहे. काय आहे, 100% सार्वभौम आहे. मीन्स दे कॅन डू एनिथिंग्स असं म्हटलं जातं. एक फ्रेज आहे इंग्लिशमध्ये, विदिन द ब्रिटन द पार्लमेंट कॅन डू एनिथिंग एक्सेप्ट मॅन कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू विमेन अँड विमेन कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू मेन. एवढंच राहिलं, नाही तर बाकी संसद ही 100% काही करू शकते अशा प्रकारची तेवढी सार्वभौमता दिलेली आहे. मग भारतामध्ये तसं आहे का हो, नाही. भारतामध्ये आपण कायदा करण्यापुरतं, काय कायदा करण्यापुरतं संसदेला काय केलेलं आहे, सार्वभौम केलेलं आहे. त्यांना कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु हा अधिकार जेव्हा आपण दिला तर त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन किंवा सब्जेक्ट टू रिस्ट्रिक्शन्स लावलेले आपल्याला दिसून येत आहे. मग ज्या पद्धतीने तुम्ही कायदा करताय तो कायद्याची परिभाषा ही चेक केल्या जाणार आहे आर्टिकल 13 सब क्लॉज 2 च्या माध्यमातून, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा मराठीतून त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन हा शब्द वापरतो. मग न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून केलेला कायदा हा तपासणी केल्या जाऊ शकते, याच्यातून याला आपला काय होतं, अभिप्राय होताना आपल्याला दिसून येते. मग कायदा करण्याचा अधिकार आहे, सार्वभौम आहे अशातला, म्हणजे सार्वभौम काढलेलंच आहे अशातला भाग नाही आहे, परंतु लिमिटमध्ये आपण त्याला सार्वभौमता दिलेली आपल्याला इथं दिसून येते. मग अशा पद्धतीचं असलेलं फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय, भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे, ब्रिटनमध्ये एकात्मिक व्यवस्था आहे. येस, ॲब्सोल्युटली हे आपल्याला कळून माहितीच आहे. जसं की त्या प्रकारचं असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट आहे, स्टेटमध्ये स्वतःचे असलेले विधिमंडळ आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग विधिमंडळामध्ये आपल्याला विधानसभा आहे, विधान परिषद आहे. तसं त्या प्रकारचं ब्रिटनमध्ये तुम्हाला अस्तित्व दिसणार नाही. तिथं त्या प्रकारचा एकात्मिक व्यवस्था आहे हे इथं अधोरेखित होताना दिसून येते. सोबतच तिथलचे असलेलं महत्त्वाचं
जी गोष्ट दिसते म्हणजे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये ती म्हणजे काय, तिथलचे मंत्री असेल किंवा त्या प्रकारचा पंतप्रधान असेल तर ते नेहमी कोणत्या ग्रहातून आले पाहिजे, तर त्यांचं गृह म्हणजे कोणतं असणार आहे, कनिष्ठ गृह आहे आणि त्या कनिष्ठ गृहामधूनच आलेले आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आपल्याकडे तसं नाही आहे, आपल्याकडे वरिष्ठ गृह असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं कनिष्ठ गृह म्हणजे लोकसभा किंवा त्या प्रकारचं राज्यसभा असेल तर अशा कोणत्याही गृहामधून आलेला व्यक्ती आपण काय करू शकतो, पंतप्रधान किंवा मंत्री म्हणून आपण त्याला अपॉइंट करू शकतो. मग हे आपल्याला गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ॲज कम्पेअरिंग द ब्रिटन पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि इंडियन पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो. एक विशिष्ट गंमत म्हणजे अशी आहे की आपल्याकडे जर तो व्यक्ती त्या प्रकारचं असलेलं कोणत्याही प्रकारचं असेल सदस्यत्व नसेल तर त्याला मुभा आहे की आपण त्याला डिरेक्टली मंत्री किंवा त्या प्रकारचा पंतप्रधान किंवा CM यांना आपण अपॉइंट करू शकतो आणि विदिन द 6 मंथमध्ये तुम्हाला त्या प्रकारची असलेली तिथं प्रूव्हन कॅटेगरीज करावी लागती की मी ह्या ग्रहाचा सदस्यत्व मिळवलेलं आहे अशा प्रकारचं. मग 6 महिन्याची तुम्हाला मुभा काळ दिलेली असते आणि त्या पद्धतीने केल्या जाते. मग त्यांनी विचारलेलं आहे अयोग्य विधाने निवडा, म्हणजे तीनही बरोबर असताना वरील एकही नाही किंवा वरील पैकी नाही ह्या प्रकारचं असलेलं उत्तर आपल्याला 4 क्रमांकाचं दिसून येतं. त्याच्यानंतर आहे 8वा क्वेश्चन, योग्य विधान निवडा. आता योग्य विधानांतर्गत ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस असलेलं पहिलं स्टेटमेंट काय, कॅनडाच्या घटनेमधून राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधित्व म्हणून नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे तत्वे घेण्यात आलेली आहे. हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय आहे तर आयरिश घटनाकडून किंवा घटनेमधून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपतीवर असलेला महाभियोगाची पद्धत ही स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचे 2 स्टेटमेंट त्यांनी विचारले आणि ह्या विचारलेल्या अंतर्गत आपल्याला योग्य ओळखायचं आहे. हे इथं क्वेश्चन्स आहे. मग आता ज्यावेळेस आपण बघतो की आपलं संविधान हे बॉरोड कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे आपण त्या प्रकारचे असलेले उसनवारीने केलेलं संविधान आपण ज्याला म्हणतो. मग आपल्याकडं 100% कॉपी पेस्ट थोडी केलेलं आहे. ज्यावेळेस संविधान बनत होतं तर त्यावेळेस विविध देशांकडनं विविध पॉलिटिकल थिंकर्सनी क्रिटिसाइज केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा ड्राफ्टिंग कमिटीला थोडक्यात की युअर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर रिप्लाय दिला त्यांना. त्यांनी म्हटले की येस आवर कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉरोड कॉन्स्टिट्यूशन बट इट इज नॉट अ कॉपी पेस्टेड कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आम्ही कॉपी पेस्ट नाही केले, आमच्या भारताची समाज रचना, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था जशी बदलली त्या प्रकारे आम्ही आमच्या पद्धतीने सूट केलेला आहे आणि त्या पद्धतीने कॉपी पेस्ट केला आहे. उलट जर तुम्हाला त्या प्रकारचं संविधान वाचायचं असेल तर प्रत्येक जगाचं तुम्हाला संविधान वाचावं लागेल. मग एवढं कष्ट घेण्याची गरज काय, तर आमचं कॉन्स्टिट्यूशन वाचा, संपूर्ण जगाचं कॉन्स्टिट्यूशन वाचल्यासारखं तुम्हाला अनुभव येणार आहे. म्हणून दिस इज अ कॉन्स्टिट्यूशन इज अ नॉट अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ इंडिया बट दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी कॉल्ड ॲज अ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ वर्ल्ड. अशा शब्दामध्ये त्यांनी समोरच्या असलेल्या गोष्टीला प्रत्युत्तर देताना आपल्याला दिसून येते. हे कॉन्स्टिट्यूशन भारताचं नाही तर पूर्ण जगाचं आहे. मग अशावर क्वेश्चन्स विचारलेले आपल्याला दिसून येत आहे. मग याच्या अंतर्गत काय दिसतंय की कॅनडाची घटनेमधून काय घेतलेलं आहे, तर कॅनडाच्या घटनेमधून साहजिकच आहे तर राज्यपालाची असलेली केंद्राचा प्रमुख म्हणून तिथं घेतलेला आहे आणि सोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अधिकार क्षेत्राची तत्वे घेण्यात आलेली आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यामध्ये एक शॉर्टकट्स आहे किंवा एक लॉजिकल आहे की कॅनडाची घटना म्हणजे कॅनडा म्हणजे सी फॉर केंद्र किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट. जिथं जिथं सेंट्रल गव्हर्नमेंट पोझिशन होल्ड करत असेल किंवा जिथं जिथं केंद्र पॉवरफुल दिसतंय अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी ह्या सगळ्या कुठून घेतलेल्या आहे, आपण कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. राज्यपालाची भूमिका हे कोणाच्या माध्यमातून दिसतेय, केंद्राच्या प्रमुखातून दिसते किंवा केंद्राच्या माध्यमातून दिसते. म्हणजे पॉवरफुल कोण दिसते, सी फॉर सेंट्रल, सी फॉर त्या प्रकारचं असलेलं कॅनडा. त्याच्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे आपल्या कलम 143 अंतर्गत ॲडवाईस करण्याचा, तर तोही त्या प्रकारचा असलेला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असलेल्या प्रेसिडेंटला देतो. मग अशा प्रकारचं असलेलं इथं पॉवर कोण दिसते, सेंट्रल गव्हर्नमेंट दिसते. म्हणजे जिथं जिथं त्या प्रकारचं असलेलं पॉवरफुल सेंट्रल असणार आहे तिथं सगळ्या गोष्टी कुठून घेतलेल्या आहे, कॅनडाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे की आयरिश कॉन्स्टिट्यूशन किंवा आयरिश घटनेमधून राज्य धोरणाची म्हणजे DPSPची असलेली काय घेतलेली आहे, तत्वे घेतलेली आपल्याला दिसून येत आहे. हे ॲब्सोल्युटली बरोबर आहे. आपण ज्याला म्हणतो फिलॉसॉफिकल पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहे जो की अमेरिकेमधून घेतलेला आहे आणि DPSP तो आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेला आपल्याला
दिसून येते. परंतु त्याच्या पुढचा असलेला शब्द म्हणजे राष्ट्रपतीच्या महाभियोगाची पद्धत. तर लक्षात ठेवायचं, महाभियोगाची पद्धत ही कशी असेल तर ते हे कोणत्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे, यूएसच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आपल्याला इथं दिसून येणार आहे. आणि हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प जे आपल्याला जो बायडनच्या पहिले आपल्याला दिसत आहे राष्ट्राध्यक्ष, तर त्यांच्या संदर्भामध्ये तिथं महाभियोगाची पद्धत ही लॉन्च केलेली आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने यूएस गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा यूएसच्या स्वरूपातून महाभियोगाची पद्धत काय असेल, कशा प्रकारची असेल, हे आपण यूएस मधून घेतलेले नॉट अ आयरिश कॉन्स्टिट्यूशन, म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. मग तिथं योग्य विचारल्या कारणामुळं आपल्याला फक्त अ स्वरूपातलं असलेलं काय दिसणार आहे, इथं ह्या दिसणार आहे. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने पुढचं आहे 42वी घटना दुरुस्तीनुसार असलेल्या क्वेश्चनवर. घटना दुरुस्तीवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारल्या जातात, त्यामुळं ते लक्षात घेणं गरजेचं आहे. 42वी घटना दुरुस्तीच्या 42व्या घटना दुरुस्तीच्या पहिले समाजवाद जो होता तो कशा प्रकारे आपल्याला प्रदर्शित होताना दिसून येते. मग त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेले आहे. काय, पहिलं, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. नियोजनाद्वारे आर्थिक विकास साधन किंवा साध्य केलेलं आपल्याला दिसून येते. वरतून भारतातील राज्य घटनेमध्ये वंचित घटकांच्या विकासासाठी विशेष तरतुदी केल्या आणि बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. मग आता ज्यावेळेस आपण बघतो की भारताच्या असलेल्या संविधानाअंतर्गत आणि विशेषतः प्रस्तावनेअंतर्गत 42व्या घटना दुरुस्तीनुसार काय, 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976ला आपण त्या प्रकारचं असलेलं काय केलेलं आहे, समाजवाद किंवा समाजवादी जी आयडियोलॉजी आहे, अलॉंग विथ दॅट धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम आणि एकात्मता, काय एकात्मता, हे 3 शब्द आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार टाकलेले आपल्याला आढळून येत आहे. मग काय याच्या पहिले आपल्याकडे समाजवाद नव्हता का, याच्या पहिले आपल्याकडं धर्मनिरपेक्षता नव्हती का, याच्या पहिले आपल्याकडं त्या प्रकारची एकात्मता दिसून येत नव्हती का. परंतु हे सगळं जेव्हा करता आलं तर हे करायचं मागचं कारण काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला कळून येतं की याच्या पहिलेही सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये अवेलेबल होत्या. म्हणून अशा प्रकारचं क्वेश्चन विचारला आहे की 42व्या घटना दुरुस्तीच्या पहिले भारताच्या संविधानामधून समाजवाद हा कसा झळकतोय. तर अशा ह्या 4 स्टेटमेंटमधून काय दिसतंय, आपल्याकडे त्या प्रकारचं असलेलं काय दिसणार आहे, तो समाजवाद झळकताना आपल्याला दिसून येणार आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरणही स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर नियोजनाद्वारे विकास साध्य करण्यावर आपण फोकस केलेला आहे. वंचित घटकांसाठी विशेष तरतुदी आणि बँकेचं राष्ट्रीयकरण ह्या सगळ्या गोष्टी समाजवादी विचारसरणीची त्या प्रकारे पायाभरणी होताना आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे बोथ स्टेटमेंट आर द ट्रू बिफोर द 42 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अशा प्रकारेही दिसत होतं. परंतु तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो. गमतीचा भाग असा आहे की केशवानंद भारती केस 1973ला जेव्हा झाली तर त्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन आलं. म्हणजे त्याला मूलभूत संरचना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन म्हणतो, ज्याला मूलभूत संरचनाचा असलेलं सिद्धांत, ह्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनमध्ये चॅलेंज केलं होतं. कोणी, त्या प्रकारच्या असलेल्या सुप्रीम कोर्टनी संसदेला की तुमची हिंमत असेल तर संविधानामध्ये बदल करून दाखवा. आणि 76ची जी 42वी घटना दुरुस्ती ना, ती बाकी काहीच नसून फक्त संसदेने म्हणजे इंदिरा गांधींनी चॅलेंज ॲक्सेप्ट केली आणि ही ॲक्सेप्ट करून 42वी घटना दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे विचार करा, 42वी घटना दुरुस्ती इज कन्सिडर ॲज अ मिनी कॉन्स्टिट्यूशन. काय आहे, मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु स्वरूपातलं कॉन्स्टिट्यूशन आहे. विचार करा, 42वी घटना दुरुस्ती म्हणजे फक्त ॲक्सेप्टिंग द चॅलेंजेस गिवन बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. एवढी मोठी फक्त चॅलेंज ॲक्सेप्ट करून बदल केला. ऑलरेडी होत्या या सगळ्या गोष्टी, समाज होता, धर्मनिरपेक्षता सगळ्या होत्या, पण तरी पण ॲक्सेप्ट केलं आणि त्या पद्धतीने सरळ सांगितलं की मी करून दाखवलंय, आता याला बदलता येतं असेल तर, किंवा हे अल्ट्रा व्हायलस आहे का तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिन्सिपल्सनी, तर ते आम्हाला सांगा, तर आम्ही परत त्याच्यामध्ये काही करू शकतो. परंतु त्या प्रकारचं असलेलं सुप्रीम कोर्टनी पण त्याला धक्का लावला नाही, कारण की ते सगळं विदिन द कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. खूप सुंदर खेळी आहे. जेव्हा रेग्युलर बॅचेस असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला अशा खूप काही इन डेप्थमध्ये असलेल्या काही गोष्टी तुम्हाला समजून सांगेल, परंतु तो त्या प्रकारचा असलेला आपल्या रेग्युलर बॅचेसचा भाग असणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, योग्य जोडी जुळवा. काय आहे,
ह्या प्रकारच्या केसेस दिलेल्या आहे. इथं केस आहे आणि त्या प्रकारचं असलेलं त्याच्या संदर्भामध्ये केलेलं स्टेटमेंट्स आहे किंवा जजमेंट्स आहे. बेरुबारी खटला 1960 संविधानाचा भाग नाहीये. केशवानंद भारती खटला 1973 प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे. भारतीय जीवन बीमा कायदा किंवा जीवन निगम म्हणजे LIC ऑफ इंडिया त्या प्रकारचा कायदा 1995 सरनामा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट आहे. मग तिन्ही जोड्या काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे. म्हणून त्या प्रकारचं योग्य काय आहे, वरीलपैकी सर्व. पहिला खटला होता तो खटला म्हणजे मूळ गाभा होता त्याचा की तुमचं असलेलं प्रिएम्बल वेदर इट इज अ पार्ट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, संविधानाचा भाग आहे की नाही याच्यावर चर्चा करण्यासाठी असलेला हा संदर्भ होता. मग ज्यावेळेस बेरुबारी प्रांत ज्यावेळेस फाळणी झाली आणि फाळणीच्या माध्यमातून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान हा वेगळा झाला, मग अशा वेळेस बेरुबारी प्रांत हा त्या प्रकारच्या असलेल्या ईस्ट पाकिस्तानला देण्याचं नेहरूजींनी ठरवलं. नेहरूंनी जसं ठरवलं की बेरुबारी प्रांत पाकिस्तानला द्यायचा, तर तिथलच्या लोक एकत्र आले. 12,000 लोक एकत्रित आले विद्यार्थी मित्रांनो. स्वतःची बोटं छाटली, रक्तानी पत्र लिहिलं राजेंद्र प्रसाद सरांना म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला आणि त्यांना सांगितलं की प्राण देबो जान देबो लेकिन बेरुबारी प्रांत न देबो, अशा प्रकारचं असलेलं स्टेटमेंट पास केलं. आणि त्यांनी सांगितलं की माननीय राष्ट्रपती महोदय ह्या विषयामध्ये तुम्ही स्वतः हात घाला. मग राष्ट्रपतींनी 143चा वापर करून त्या प्रकारचं सुप्रीम कोर्टकडे मदत मागितली आणि सांगितलं सुप्रीम कोर्ट आम्हाला ह्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही मदत करा, काय ओपिनियन असायला पाहिजे. त्यावेळेस सुप्रीम कोर्टनी सुमोटो त्या प्रकारची ही दखल घेतली आणि सुप्रीम कोर्टनी पंडित जवाहरलाल नेहरूच्या गव्हर्नमेंटला नोटीस इश्यू केलं आणि त्यांना विचारलं की कोणत्या बेसिसवर तुम्ही तुमच्या भारताचा एखादा भूभाग हा त्या प्रकारच्या दुसऱ्या देशांना देताय. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही प्रिएम्बलचा आधार घेतोय आणि प्रिएम्बलमध्ये पहिला जो शब्द आहे महत्त्वाचा तो म्हणजे सार्वभौमता, ह्या गोष्टीचा आधार घेऊन आम्ही आता सार्वभौम झालो आहोत, म्हणून आम्हाला आमचे निर्णय घेतावेळेस कोणीही थांबू शकत नाही असं त्यांचं मत प्रदर्शित त्या केसमध्ये केलं. तर त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी त्या प्रकारचं तिथं थांबवलं आणि सांगितलं की तुम्हाला सार्वभौमता भेटलेली आहे, याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही भारताचा एखादा भूभाग घेशाल आणि दुसऱ्या व्यक्तीला विकशाल, हे जमणार नाही. जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्हाला त्या प्रकारची असलेली घटना दुरुस्ती करूनच ह्या गोष्टी कराव्या लागणार आहे. मग अशा वेळेस तो जो खटला झाला तर त्या खटल्याला म्हणलं जातं बेरुबारी प्रांत आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही जो आधार घेतला होता प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे, तर आम्ही प्रस्तावनाच संविधानाचा भाग मानत नाही आणि तुम्हाला जे करायचं त्या पद्धतीने केलेल्या गोष्टीला आम्ही मान्यता देत नाही. म्हणून तो त्या प्रकारचं सांगितलं काय की प्रस्तावना संविधानाचा भाग नाही असं स्पष्ट केलेलं आपल्याला तिथं दिसून येतंय. त्याच्यानंतर केशवानंद भारती केस खटला झाला 1973 मध्ये. मग तिथं अमेंडेबिलिटीचा प्रश्न आला की इफ आपण जर म्हणत असेल की प्रस्तावना इट इज अ पार्ट ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन, मग त्यामध्ये बदल करता येऊ शकतो का? येस, बदल करता येऊ शकतो आणि बदल करण्याच्या असलेल्या गोष्टीवरून हा खटला झाला, म्हणून प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे असं नमूद केलेलं आपल्याला दिसून येते. आणि याचा परिणाम लगेच कळाला काय, 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, एकात्मता, ह्या सगळ्या गोष्टी तिथे टाकलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर LIC केस ऑफ इंडिया 1995 याच्यामध्ये सांगितलं काय की संविधानाचा असलेला हा भाग नसून याच्याही पलीकडे जाऊन हा अविभाज्य भाग आहे. भाग फक्त भागच नाहीये, तर अविभाज्य भाग आहे म्हणजे पार्ट अँड पार्सल असणारे. यू कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम द मेन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एवढं त्याचं महत्त्व वाढून टाकलं LIC केस ऑफ इंडियामध्ये. मग आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन पण टाकले, त्याच्यामध्ये काही प्रोविजन्स पण टाकल्या. मग अशा पद्धतीचं असलेल्या तिन्ही केसेस अंतर्गत तुमच्या असलेल्या ह्या गोष्टीवर भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे की नाही. बेरुबारी प्रांतामध्ये प्रस्तावना भाग नाही, केशवानंद भारती केस येस भाग आहे 73च्या, 95 मध्ये हा याच्याही पलीकडे जाऊन अविभाज्य भाग आहे असं सांगण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे वरीलपैकी सर्व याचं स्टेटमेंट काय असणार आहे, बरोबर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपण फक्त टेस्ट किंवा संभाव्य प्रश्नसंचाच्या माध्यमातून इथं सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लिमिटेशन्स असतात. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या प्रकारची राज्यघटना आणि प्रशासनाच्या ऑनलाईन बॅचेस आपण रन केलेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा याच्यासाठी आपण त्या प्रकारचं असलेलं राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, याच्यावर फोकसली आपण गोष्टी करतो आहोत आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा त्याचा खूप सुंदररित्या फीडबॅक पण आलेला आपल्याला दिसून येत आहे.
कंबाईनची असलेली जी मुख्य परीक्षा आहे, सध्या ज्या पद्धतीने विद्यार्थी तयारी करतायत, तर त्याच्या अनुषंगाने आपण खूप डीपली प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करून विथ PYQच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी सेट आउट केलेल्या आहे आणि विशेषतः टार्गेटेड ओरिएंटेशन असणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असलेलं आपण इफ बट न लावता प्रॉपरली अप्रोचेबल असलेल्या गोष्टी आपण डील करायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी असेल, त्याची मुख्य परीक्षा असेल, कंबाईन ग्रुप सी असेल त्याची मुख्य परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, याच्याही बऱ्यापैकी आपण ऑनलाईनचे असलेल्या बॅचेस रन करतोय. सोबतच वन सेवा असेल, कृषी सेवा पूर्व परीक्षा असेल, सोबतच PYQ रिव्हिजन असेल आणि मॅरेथॉन रिव्हिजन असेल, अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण इथं ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण रन करताना इथं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे आपल्या बॅचचं असलेलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढचं असलेलं क्वेश्चन्स काय आहे? पुढचा क्वेश्चन्स, भारतीय गणराज्यांचे वैशिष्ट्ये निवडा किंवा वैशिष्ट्ये सांगा. भारत जर रिपब्लिक असेल, गणराज्य स्वरूपातलं असेल, तर त्याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? मग अशा स्वरूपातलं असलेलं पहिलं असलेलं स्टेटमेंट काय? भारतात राष्ट्रपती पद हे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे लोकांनी निवडून दिले जातात. दुसरं आहे कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार नसतो. तिसरं असलेलं स्टेटमेंट आहे शासकीय पदे सर्व व्यक्तींसाठी खुले असून तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. तर हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे? भारताच्या संदर्भामध्ये बरोबर आहे. तर लक्षात घ्यायचं, भारताने जर रिपब्लिक ऑफ इंडिया जर म्हणत असेल तर त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की एखादा इथं कोणत्याही प्रकारचा संस्था, एखादा व्यक्ती, एखादा राजा किंवा राणी हा वंश परंपरेने नसतो. तो आपल्याकडं सीमित काळामध्ये आपण त्याला डिवाइड केलेला आहे किंवा त्याची विभागणी केलेली आपल्याला दिसून येते. मग आपल्याकडे राष्ट्रप्रमुख जे असतात, म्हणजे याला आपण प्रेसिडेंट म्हणतो, तर प्रेसिडेंटची असलेली अपॉइंटमेंट हे अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसून येते. मग त्याच्या अंतर्गत आपल्याला हे दिसून येते की त्यांचा टेन्युअर हा 5 वर्षासाठी फिक्स केलेला आहे. तो वंश परंपरेने हस्तगत होताना आपल्याला कधीही दिसून येणार नाही. त्यामुळं आपल्याकडे गणराज्याचे वैशिष्ट्य आपल्याला तिथे दिसून येत आहे. विशेषतः कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार इथं दिलेला नाही. जसं की आपण बघितलं की ब्रिटनच्या महाराणीने गेल्यानंतर त्यांचा असलेला जो सक्सेसर आहे, त्या सक्सेसरचा असलेला जो समारोह आहे, त्या समारोहाच्या संदर्भात आपण वाचन पण केलेलं आपल्याला दिसून येते. आणि आता नुकतंच द्रौपदी मॅमचं असलेली अपॉइंटमेंट असेल मागच्या वर्षी झालेली, मग त्याच्या संदर्भामध्ये हे गणराज्य वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. शासकीय पदे सर्व व्यक्तीसाठी काय असणार आहे? खुले असून त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. हे देखील भारताच्या गणराज्याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं. पुढचा क्वेश्चन आहे बघा, तो म्हणजे 12वा, योग्य जोडी जुळवा. बघा काय सांगितलेलं आहे त्या प्रकारचं असलेलं इथं परत त्या प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहे आणि स्टेटमेंटच्या संदर्भामध्ये कोण व्यक्ती आहे त्यांचं असलेलं मॅच द पेस आपल्याला तिथं लावायची आहे. योग्य जोडी कोणती आहे हे ओळखायचं आहे. भारतीयांनी बघितलेले स्वप्न आणि त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा ह्या सरनाम्यातून प्रतीत होताना दिसत आहे. अर्नेस्ट बार्कर म्हटले आहे का? सरनामा आपल्या सार्वभौम लोकशाहीच्या प्रजासत्ताची कुंडली आहे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर असे यांनी म्हटलेले आहे का? त्याच्यानंतर सरनामा राज्यघटनेच्या थोडक्यात अर्थपूर्णरित्या तयार केलेला सार आहे, म्हणून तो मुख्य तत्व किंवा गाभा आहे असं नानी पालखीवाला म्हटले आहे का? किंबहुना सरनामा म्हणजे भारतीय संविधानाचे ओळखपत्र आहे का? मग अशा प्रकारचं असलेलं जेव्हा स्टेटमेंट आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्यामधले असलेले काही स्टेटमेंट हे आपण क्रॉसमध्ये केलेले आपल्याला दिसून येते. जसं की आपण म्हणतो की संविधानाचे ओळखपत्र आहे का, हे कोण म्हटलेलं आहे? तर पालखीवाला साहेबांनी म्हटलेलं आहे. जर तुम्हाला केशवानंद भारती केस माहिती असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, केशवानंद भारती केस कोणी लढवली? तर तो एक इमिनंट पर्सन म्हणजे ते कोण आहे? NA पालखीवाला. हे पालखीवाला वकील होते आणि 13 कॉन्स्टिट्यूशनल बेंचेस समोर एकटा व्यक्ती मॉर्निंग पासून तर इव्हिनिंग पर्यंत हा एकटा डील करायचा. मग नानी पालखीवालाचं एक पुस्तक आहे कोर्टरूम म्हणून, तुम्ही वाचायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पूर्ण केशवानंद भारतीची केस काय झाली, कशाबद्दल झाली, कशा संदर्भात आहे आणि आता विशेषतः हा 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे केशवानंद भारती केसला. मग अशा प्रकारच्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग नाना पालखीवाला यांनी काय केलेलं आहे? सरनामा म्हणजे संविधानाचे ओळखपत्र आहे असं सांगण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. मग अशा प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण म्हणतो के मुन्शी काय सांगितलं की सरनामा हा काय आहे? आपल्याकडं कुंडली आहे. कशाची? तर त्या प्रकारचं असलेलं
आपल्या संविधानाची कुंडली आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे आपल्याला इथं दिसून येते. आणि सर्वरामा राज्यघटनेचा गाभा आहे असं कोण म्हटलेलं आहे? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारचे असलेले हे खालचे जे 3 स्टेटमेंट आहे ते खालीवर आपण केलेलं आहे. ओळखपत्र कोण आहे? नानी पालखीवाला. कुंडली कोणाची आहे? तर मुंशी आहे. आणि त्याच्यानंतर योग्य गाभा आहे असं कोण म्हटलेलं आहे? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. मग याच्यातून फक्त योग्य कोणतं आहे? तर अ स्वरूपातलं आपल्याला तिथं बघता येऊ शकते. अर्नस्ट बाकर यांनी म्हटलेलं आहे ही भारताच्या लोकांची इच्छा आणि आकांक्षा आहे, हे आपल्याला इथं कळून चुकणार आहे. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आपल्याला इथं दिसून येऊ शकतं. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण बघू शकतो. पुढचा असलेला क्वेश्चन्स आपल्याला बघायचा आहे. पुढचा क्वेश्चन काय? योग्य विधान निवडा. काय सांगितलेलं आहे? कलम 3 नुसार संसद कायद्याद्वारे नवीन राज्याची निर्मिती राष्ट्रपतीच्या शिफारसीच्या खेरीज संसदेत मांडता येते. दुसरं स्टेटमेंट काय आहे? या कलमानुसार फक्त राज्यांच्या नावामध्ये फेरबदल करता येतो. त्याच्यानंतर 1969 रोजी मगनभाई विरुद्ध भारतीय संघ खटला याद्वारे असा खटल्यामध्ये हस्तांतर करणे, सीमावादाचा हस्तांतर करणे ही कार्यकारी कृतीद्वारे केल्या जाऊ शकते. अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट आहे. मग 3 स्टेटमेंटपैकी योग्य विधान कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर साहजिकच आहे. आता आपल्याला काय दिसतंय? कलम 3 नुसार आपल्या संघ राज्याच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्या प्रकारचा संसदेला आहे. संसद मनानी करणार आहे का? नाही, तर बिलकुल नाही. तर त्याला कायदा पास करावा लागेल आणि कायद्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. परंतु तर त्या संदर्भामध्ये हा जो कायदा करणार असेल, तो कायदा बनवणार असेल, तर कायद्याला काही अटी टाकल्या आणि त्या 5व्या घटना दुरुस्तीनुसार त्या अटी टाकलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मोठी अट टाकली म्हणजे काय? की तुम्हाला जे कायदा आणायचा आहे, जो विधेयक आणायचा आहे, त्या विधेयका अंतर्गत तुम्हाला त्या प्रकारच्या बदल करण्यासाठी प्रायर परमिशन कोणाची लागणार आहे? राष्ट्रपतीची लागणार आहे. आणि राष्ट्रपतींनी जर संमती दिली तरच तुम्ही त्या प्रकारचं विधेयक संसदेमध्ये मांडू शकता आणि संसदेच्या माध्यमातून त्याला कायद्याचं रूपांतर किंवा कायद्यामध्ये त्याला बदल करूही शकता. अशा प्रकारचं असलेलं स्टेटमेंट हे जेव्हा आपण वाचतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतं? हे चुकीचं आहे. म्हणजे प्रायर परमिशन ऑफ युअर पार्लिमेंट हॅज टू बी देअर, जेव्हा आर्टिकल 3 नुसार ह्या गोष्टी बदल करायच्या असेल. दुसरं काय कंपल्शन टाकलं होतं? की ते विधेयक कोणाकडे पाठवलं पाहिजे? तर राज्याच्या असलेल्या विधिमंडळाकडे पाठवणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारच्या 2 अटी, राष्ट्रपतीची प्रायर परमिशन आणि तुमच्या असलेल्या राज्याच्या असलेल्या विधिमंडळाकडे ते पाठवणे. मग विधिमंडळाने त्या प्रकारच्या गोष्टी हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं हा दुय्यम भाग आहे. तो मान्य करायचा की नाही करायचा हा देखील त्या प्रकारचं असलेलं डिस्क्रिप्शन पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. मग अशामुळं हे स्टेटमेंट काय दिसतं? आपल्याला चुकीचं दिसतंय. सोबत काय आहे? की ह्या कलमानुसार, म्हणजे कोणत्या कलमानुसार? 3 नुसार फक्त शब्द काय? फक्त राज्याच्या नावामध्ये फेरबदल करता येतो का? नाही. लक्ष ठेवायचं म्हणजे कलम 3 नुसार कोणत्याही राज्याची सीमा वाढवणे, कोणत्याही राज्याची सीमा कमी करणे, त्याच्यामध्ये नाव बदलणे, 2 राज्यांना एकत्रित करणे किंवा 2 राज्यांच्या एखाद्या भूभागातला एकत्र करणे किंवा एखाद्या राज्याचं विभाजन करणे, हे सगळं कार्य हे कलम 3 नुसार केल्या जातं. मग याच्या अंतर्गत जो नाव बदलण्याचा कार्यक्रम आहे, तो नाव बदलण्याच्या असलेल्या अंतर्गत जो फेरफार केला जाणार असेल तर तो 18व्या घटना दुरुस्तीनुसार काय? 18व्या घटना दुरुस्तीनुसार 1966 ला असं सांगितलंय की फक्त राज्याला लागू नसून त्या प्रकारचं असलेलं युनियन टेरिटरी, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो, तर त्याच्यामध्येही बदल करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये आपण त्या प्रकारचं असलेल्या नावामध्ये फेरबदल करताना त्या प्रकारचं असलेलं 18वी घटना दुरुस्ती ही लक्षात घेणं गरजेचं आपल्याला इथं आहे. म्हणून हे बोथ स्टेटमेंट्स हा काय आहे? चुकीचं आहे. परंतु त्या प्रकारचं असलेलं 1969 ला एक केस झाली. ते केसचं नाव लक्षातच ठेवायचं. त्या केसचं नाव आहे मगनभाई विरुद्ध भारतीय संघ खटला. हा जो खटला आहे त्या खटल्यामध्ये सरळ सांगितलंय जर तुमचं बाउंड्री डिस्प्यूट असेल, काय बाउंड्री डिस्प्यूट असेल, जसं की त्या प्रकारचं असलेलं बाउंड्री एन्क्लेव्हज ॲग्रीमेंट झाले कोणाकोणासोबत? त्या प्रकारचे असलेल्या बांगलादेश आणि इंडिया सोबत. तर त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की हे जे एन्क्लेव्हज आहे त्याचं असलेलं आपल्याला काय करायचं आहे? सीमावाद फक्त
कार्यकारीद्वारे काय केला जाऊ शकतो, तिथं डिसलोकेट केला जाऊ शकतो किंवा त्याचं असलेलं आपण काय म्हणतो सेटलमेंट केलं जाऊ शकतं. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ही कार्यकारी कृती केल्या जाऊ शकते. मग हे कोणत्या केसनुसार झालं तर लक्षात ठेवायचं 1969ला हे झालं होतं. आणि हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की 1969ची ही जी केस होती, जी ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितली, ती ही केस होती मगनभाई वर्सेस तुमचा भारतीय संघ खटला म्हणून याचं क स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. मग अशा प्रकारचं योग्य फक्त काय आहे, तिसऱ्या प्रकारचं योग्य आपल्याला दिसून येतं. आता त्याच्यानंतर असलेलं क्वेश्चन्स काय आहे बघा. भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. मग त्याच्या अंतर्गत आपल्याला दिसतंय की एस.के. धर आयोग जो आहे 1948 यांनी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष ग्राह्य धरला. JVP कमिटी 1949 समितीने भाषिक अधिकारावर अनुकूलता दर्शवली नाही. आणि तिसरं राज्य पुनर्रचना आयोग 1953 एक राज्य एक भाषा हे तत्व नाकारले. या 3 स्टेटमेंट पैकी त्या प्रकारचं असलेलं योग्य स्टेटमेंट कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आपल्याला इथं दिसून येणार आहे. एस.के. धर आयोग अलाहाबादचे असलेले हायकोर्टचे असलेले जज आणि त्या प्रकारचं असलेल्या त्यांनी भारताच्या असलेल्या ह्या जी डिमांड चालू होती की लिंग्विस्टिक बेसिसवर आमच्या भारताचं डिव्हिजन करावं किंवा त्याची पुनर्रचना करावी, तर त्यावेळेस त्यांनी सरळ सांगितलं की भारताची संस्कृती ह्या अशा पद्धतीने करायला नको का, उद्या चालून परत त्या प्रकारच्या फाळणीला आपल्याला फेस करावं लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लॉज किंवा प्रशासकीय हा एक जो भाग आहे त्याच्या आधारावर आपण काय केलं पाहिजे, भारताचं वर्गीकरण केलं पाहिजे, भारताच्या राज्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे. मग त्या गोष्टी मान्य केल्या गेल्या नाही. मग त्याच्यानंतर 1949ला JVP कमिटी आपण तिथं स्थापन केली आणि JVP कमिटीच्या माध्यमातून 1949ला ह्या गोष्टीवर परत भाष्य करताना आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल होते, पिट्टाबाई सीतारामन होते. हे तिन्ही व्यक्ती तिथं बसले आणि त्यांनीही या गोष्टी ऑब्झर्व केल्या की आपल्याला प्रशासकीय आधारच घ्यावं लागणार आहे, कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं सांस्कृतिक किंवा लिंग्विस्टिक बेसिसवर घेता येणार नाही. मग अशा पद्धतीचं असलेलं हे सेकंड पण आपल्याला तिथं दिसून येते. आणि लास्टला फजल अली कमिशन किंवा फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली त्या प्रकारचं असलेलं राज्य पुनर्रचना आयोग हा 1953चा बसवला. कारण की त्या प्रकारचे असलेले आंध्र प्रदेशाची निर्मितीसाठी व्यक्तींनी दिलेला हा जो त्याग होता, तर त्याच्या माध्यमातून त्या प्रकारच्या गोष्टी उफाळत होत्या. मग अशा वेळेस आपल्याला फजल अली कमिशन स्थापन केलं. फजल अली कमिशन सोबत त्यांना कुंजरू आणि पन्नीकर हे 2 व्यक्ती आपल्याला तिथं दिसून येत आहे. आणि ह्या 2 व्यक्तीच्या माध्यमातून, या 3 व्यक्तींच्या माध्यमातून राज्य पुनर्रचना असलेला आयोग स्थापन केला 53 साली. यांनी आयोगाचे असलेलं रिकमेंडेशन दिलं 55 साली आणि 1956ला त्या प्रकारचा असलेला कायदा केला आणि कायद्यासोबत त्या प्रकारची 7वी घटना दुरुस्ती केली आणि 4 डिव्हिजन म्हणजे 4 प्रकारचे जे डिव्हिजन केले होते ABCD ते डिलीट केले आणि त्या प्रकारचं असलेलं आपण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केलेली आपल्याला इथं दिसून येते. मग अशा प्रकारचं तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे परत योग्य जोडी जुळवा. त्याच्या अंतर्गत काय दिसतंय, काही घटना दुरुस्ती आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फार कंटिन्युअसली घटना दुरुस्तीवर क्वेश्चन येत आहे. मग घटना दुरुस्तीच्या संदर्भात मध्ये कायदा आणि त्या प्रकारचे असलेल्या कोणत्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून काय काय झालेलं आहे ते इव्हेंट्स दिलेले आहे. मग 10वी घटना दुरुस्ती, 12वी घटना दुरुस्ती, 14वी आणि 36वी घटना दुरुस्ती. मग 10वी घटना दुरुस्तीनुसार त्या प्रकारचं गोवा आणि दमन दीव ह्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून झालेला आहे का. त्याच्यानंतर 12वी घटना दुरुस्तीनुसार दादर नगर हवेली यांच्याही त्या प्रकारचं झालेलं आहे का. आणि त्याच्यानंतर 14वी घटना दुरुस्तीचा कायदा सिक्कीमला पूर्णपणे राज्याचा दर्जा दिलेला आहे का. आणि त्या प्रकारचं असलेलं 36व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी हा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे का. अशा प्रकारचं जेव्हा स्टेटमेंट बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की 4 स्टेटमेंट काय आहे, चुकीचे आहे. कारण की 10वा घटना दुरुस्ती कायदा दादर नगर हवेलीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. 12वी घटना दुरुस्ती गोवा दमन दीव यांच्या संदर्भात आपल्याला तिथं दिसून येते. 14वी घटना दुरुस्तीचा कायदा त्या प्रकारचं असलेलं पॉंडिचेरी यांना युनियन टेरिटरीचा दर्जा आहे आणि 36व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला राज्याचा पूर्ण दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतोय. लक्षात ठेवायचं की 35व्या घटना दुरुस्तीनुसार आपण आर्टिकल 2A सबमिट केलं होतं किंवा आर्टिकल
आर्टिकल 2A इन्सर्ट केलं होतं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि आपण सिक्कीमला सहयोगी असलेलं राज्य म्हणून कन्सिडर केलं होतं 35व्या घटना दुरुस्तीमध्ये. परंतु 36व्या घटना दुरुस्तीनुसार त्या प्रकारचं त्यांना आपण काय केलं होतं, परत स्वतंत्र आयडेंटिटी म्हणून राज्याचा दर्जा दिलेला आपल्याला इथं दिसून येते. त्यामुळे याचं असलेलं उत्तर काय असणार आहे, सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा हा 36व्या घटना दुरुस्तीनुसार दिलेला आहे. म्हणजे फोर्थ स्टेटमेंट काय आहे, चुकीचे आहे. मग अशा प्रकारचं असलेलं तिथं वरीलपैकी नाही इथं शब्द आला पाहिजे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं नाही असायला पाहिजे, इथं सर्व आलं चुकून, तर याचं काय असणार आहे, ड असणार आहे. 10वी घटना दुरुस्ती महत्वाची दादर नगर हवेली आहे आणि 12वी घटना दुरुस्ती गोवा दमन दीवच्या संदर्भात आहे. हे का मुद्दा म्हणून घेतलं, कारण की सध्या 2019 मध्ये त्या प्रकारचं असलेलं कायदा केला आणि तो पास झाला 2020 मध्ये आणि त्याच्यानुसार आता ही दोघं काय असणार आहे, एकच युनियन टेरिटरी असणार आहे. पहिले 2 युनियन टेरिटरी होत्या, म्हणजे 2 केंद्रशासित प्रदेश होता, त्यांना आपण काय केलं, सबमर्ज केलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्ससाठी. मग आता ही दोन्ही मिळून एकच त्या प्रकारची असलेली काय झालेली आहे, त्या प्रकारची असलेली युनियन टेरिटरी आहे. आणि हे कधी झाले, 2020च्या कायद्यामध्ये केलेले आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. पुढचा असलेला क्वेश्चन, योग्य विधान निवडा. कलम 15(1) मधील भेदभाव राज्य संस्थेच्या विरोधात आहे. कलम 15(2) अंतर्गत मधील भेदभाव राज्य संस्था तसेच खासगी व्यक्तीच्या विरोधात आपल्याला दिसून येतो. मग अशा प्रकारचे बोथ स्टेटमेंट काय आहे, योग्य आहे. ज्यावेळेस कलम 15चा आपण वापर करतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की कलम 15 अंतर्गत कोणत्याही पद्धतीचा भेदभाव हा जमणार नाही. मग तो राज्य संस्था करत असेल किंवा एखादा व्यक्ती करत असेल. मग अशा प्रकारचं असलेलं हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की 15, 16, 19 आणि 29 आणि हे 30 अशा प्रकारचे असलेले हे जे फंडामेंटल राईट्स आहे ते फक्त कोणाला आहे, ओनली फॉर द इंडियन्स आहे. हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामधला 15 जे कलम आहे त्याच्यामधले असलेले जे डिव्हिजन्स आहे, आर्टिकल सब क्लॉज 1 आणि सब क्लॉज 2, तर अशा वेळेस याच्या अंतर्गत आपल्याला दिसून येते की आपल्याकडं हे राज्य संस्थेच्या विरोधात आहे. कलम 15(1) आणि 15(2) कोणासाठी आहे, राज्य संस्था आणि त्यासोबतच असलेल्या त्या खाजगी व्यक्तीच्या अंतर्गत ही तिथं परिभाषित केल्या जाऊ शकतं. का, कारण की त्या प्रकारचं असलेलं सार्वजनिक ठिकाण आहे, आंघोळीचं किंवा स्नानघाट ज्याला आपण म्हणतो, तिथं जाण्यास कोणी मज्जाव करत असेल एखादा व्यक्ती तर त्याच्याही अगेन्स्टमध्ये आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं 15(1), 15(2) आपल्याला इथं दिसून येणार आहे. 15(4) एका प्रकारचं असलेलं आपल्याला काय आहे, तुमचे असलेले स्पेशल प्रोव्हिजन्स आहे. काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर विमेन अँड चिल्ड्रन. अशा प्रकारचं असलेलं 15(4) मध्ये सांगितलेलं आहे की शासन अशा प्रकारे कधी कधी काय करू शकतं, भेदभाव करू शकतो. तो भेदभाव कसा असणार आहे, सकारात्मक स्वरूपाचा असणार आहे. मग 15(4) अंतर्गत केल्या जाणारे जे एक्सेप्शन्स आहे ते एक्सेप्शन्स म्हणजे काय, एका प्रकारचे सकारात्मक भेदभाव किंवा त्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आपण त्याला म्हणतो. त्यामुळे बोथ स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. मग अशा प्रकारचं वरीलपैकी सर्व योग्य आहे आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर आहे योग्य जोडी जुळवा. परत जोड्या जुळवा, कारण की याच्यातून बऱ्यापैकी क्वेश्चन्स डील करता येतं, थोडा स्ट्रेस भेटतो. कलम 16(4)(अ), कलम 16(4)(ब), कलम 16(4), कलम 16(6). लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन्स का बारकाईने घेतोय, कारण की आता कलमावर क्वेश्चन विचारताय, त्यामुळे कलमानुसार आपल्याला कधी कधी जावं लागणार आहे. आणि सध्या चर्चेमध्ये चालू आहे कलम 16 अंतर्गत आर्टिकल 16 टॉक्स अबाउट द त्या प्रकारचं असलेलं रिझर्वेशन विदिन द पब्लिक पॉलिसी आणि त्याच्यासाठी त्या संदर्भात असलेलं काय दिसणार आहे आपल्याला इथं, एम्प्लॉयमेंट रेशो. अशा पद्धतीचं असलेलं आर्टिकल 16 आपल्याला भाष्य करतंय. मग त्या संदर्भामध्ये 16(4) त्या प्रकारचं असलेलं स्टेटमेंट दिली आहे. मग त्या प्रकारचं असलेलं 16(4)(अ) आरक्षणाची तरतूद करते का, त्याच्यानंतर 16(4)(ब) 77वी घटना दुरुस्ती आहे का, 16(4) त्या प्रकारची 81व्या घटना दुरुस्ती आहे का, किंवा 16(6) खुल्या वर्गातील असलेल्या दुर्बल घटकांना 10% रिझर्वेशन आहे का. मग याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की चौथं जे आहे तेच काय आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त ड किंवा त्या प्रकारचं असलेलं फक्त 4 काय असणार आहे, इथं उत्तर असणार आहे. मग याचं उत्तर काच आपल्याला दिसणार आहे. 16(4) काय सांगते, आरक्षणाची तरतूद करू शकते. तुमच्या असलेल्या स्टेट गव्हर्नमेंटची कॅपॅसिटी असेल आणि त्या पद्धतीने जर त्याची असलेली कॅपेबिलिटी असेल तर तिथं सामाजिक आणि त्या प्रकारचं असलेलं शैक्षणिक स्वरूपातलं म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस चेक करून, काय सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस चेक करून त्या व्यक्तींना आपण काय देऊ शकतोय, आरक्षणाच्या तरतुदीच्या माध्यमातून शासकीय नोकरीचे असलेल्या नियोजना पद्धतीने आपण तिथं गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर आहे 16(4)(अ),
मग 16(4) अ अंतर्गत काय सांगितलेलं आहे, त्या प्रकारची असलेली 77व्या घटनादुरुस्तीनुसार ऍड केलेला आहे. मग 77व्या घटनादुरुस्तीनुसार काय केलेलं आहे, त्या प्रकारची असलेली अनुशेष भरती. काय आहे, अनुशेष भरती. मग अनुशेष भरती अंतर्गत काय सांगितलेलं आहे, त्या जो पण आपण म्हणतो की त्यांना अनुशेष भरती नाही, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे, पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण आहे. काय आहे, पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं 16(4) ब काय सांगते, 81वी घटनादुरुस्तीनुसार अनुशेष भरती आहे. काय आहे, अनुशेष भरती. ज्यावेळेस आपण म्हणतो की पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे म्हणजे तुमचं रिझर्वेशन विदिन द त्या प्रकारचं असलेलं प्रमोशन असणार आहे. तर ते कोणत्या घटनादुरुस्तीनुसार टाकलेलं आहे, 77व्या घटनादुरुस्तीनुसार टाकलेलं आहे. आणि तुमचं 81व्या घटनादुरुस्तीनुसार काय टाकलेलं आहे, तर 16(4) म्हणजे अनुशेष भरती. जर ह्या वर्षी त्याचं असलेलं फुलफिलमेंट होत नसेल तर नेक्स्ट इयरमध्ये ते कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं हे स्टेटमेंटमध्ये आपल्याला हे तिन्ही स्टेटमेंट रॉंग इथं दिसून येत आहे. 16(4) आरक्षणाची तरतूद, 16(4) अ त्या प्रकारचं 77वी घटना दुरुस्ती म्हणजे पदोन्नतीमध्ये आरक्षण, आणि 16(4) ब 81 मध्ये असलेलं त्या प्रकारचा अनुशेष भरतीचा आपल्याला संदर्भ घेता येऊ शकतं. म्हणजे हे प्रकारचं असलेलं चौथं ऑप्शन बरोबर असणार आहे. 18 आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. काय, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. आता बघा, कलम 20(1) नुसार फक्त फौजदारी कायद्याला हा नियम लागू होतो. कलम 22 नुसार अवैध स्थानबद्धता यापासून संरक्षण ही 3 महिन्यापर्यंत असतात. आणि कलम 23 नुसार व्यक्तीचे केवळ राज्यापासून नव्हे तर खाजगी व्यक्तीपासूनही संरक्षण केल्या जातं. मग अशा प्रकारचं योग्य काय आहे, तर तिन्ही योग्य आपल्याला दिसून येत आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व आहे. साहजिकच आहे 20(1) नुसार काय सांगितलेलं आहे, तर ही जी फायदा आहे किंवा याचा जो नियम आहे तो फक्त कोणाला लागू आहे, फौजदारी गुन्ह्याला लागू आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं असलेलं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे काय की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टिव्हली त्या गोष्टी लागू होणार नाही. म्हणजे ज्या प्रकारचं असलेलं, फॉर एक्झाम्पल आजची तारीख एका प्रकारची 12 तारीख असेल तर 12 तारखेच्या पहिले एखाद्या कायद्याची अंमलबजावणीची शिक्षेची तरतूद ही 3 वर्षाची असेल, पहिले 3 वर्षाची आहे, परंतु 12 तारखेनंतर ती 5 वर्षाची झाली तर तो गुन्हेगार म्हणू शकत नाही की साहेब मागच्या 12 तारखेच्या पहिले त्या प्रकारचं 3 वर्षाची शिक्षा होती, मला 3 वर्षाची द्या. बिलकुल तसं नाही. आता काय आहे, तर आता प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये किती आहे, 5 वर्ष, तर त्याला 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. मग अशा पद्धतीचं असलेलं तिथं काय असणार आहे, जी शिक्षा किंवा ज्या गोष्टीची असलेली तरतूद त्या वर्षी केली असेल त्याच्या असलेल्या वर्षीनुसारच काय असणार आहे, लागू असणार आहे. किंवा वाईज वर्सा, कधी 3 वर्षाची केली असेल आणि पहिले 5 वर्षाची होती तर तो म्हणणार नाही की साहेब मागच्या वर्षी 5 वर्षी होती, मला पण 5 वर्षाची करा. आता नाही म्हणणार, जो 3 वर्ष असेल तर 3 वर्षाचाच लागू असणार आहे. म्हणजे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ हा फक्त कशासाठी अवेलेबल आहे, तर फौजदारी कायद्याला अवेलेबल आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये दिवाणी न्यायालयाला हे लागू नाही, कारण की दिवाणी न्यायालयाच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजे विशेषतः टॅक्सेशनमध्ये जेव्हा आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टिव्हली एखादं टॅक्सेशनचं बर्डन त्या व्यक्तीला लागतो तर त्या व्यक्तीला पेड करणं काय आहे, गरजेचं आहे. मग त्याचा बेनिफिट फक्त 20(1) कधी भेटू शकतो, फौजदारी कायद्याच्या माध्यमातून लागू होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे 22 नुसार अवैध स्थानबद्धता यापासून संरक्षण ही 3 महिन्यापर्यंत असते. येस, ॲब्सोल्युटली आहे आर्टिकल 22 नुसार. मग आर्टिकल 22 नुसार काय सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्थानबद्धता करू शकता. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एक तर आहे अटक आणि एक दुसरी आहे स्थानबद्धता. मग स्थानबद्धतेच्या संदर्भामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त किती दिवस ठेवू शकता स्थानबद्धता करून, तर त्या प्रकारचं आहे 3 महिन्यापर्यंत आपण सांगू शकतो. मग ही प्रिव्हेंटिव्ह स्थानबद्धता असते, पिनिटिव्ह नसती, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. कलम 23 नुसार व्यक्तीचे केवळ राज्यापासून नव्हे तर व्यक्तीच्या खाजगी व्यक्तीच्याही पासून काय आहे, संरक्षण आहे. मग अशा प्रकारचं चौथं याचं काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे घटनात्मक उपाययोजनेचा असलेला अधिकार आणि त्याबद्दल असलेली जोडी, योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला, ज्याला आपण म्हणतो आर्टिकल 32. मग सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी म्हटलेलं आहे. मग त्याच्या अंतर्गत आपल्याला काय दिसतंय, हेबियस कॉर्पस आहे,
परमादेश आहे, त्याच्यानंतर प्रोहिबिशन आहे, सर्शिरियो आहे आणि क्यू वॉरंट आहे. मग अशा 5 प्रकारच्या काय आहे तिथं रीट्स दिलेला आहे, त्याचा अर्थ समोर दिलेला आहे आणि त्या प्रकारचं असलेलं कोणतं चुकीचं आहे ते विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 5 प्रकारच्या रीट्स, हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशो, सर्शिरियो, क्यू वॉरंटो. मग अशा वेळेस हेबियस कॉर्पस काय म्हणतो, शरीर ताब्यात घेणे, टू हॅव अ बॉडी, वेदर इट इज अ डेड बॉडी और वेदर इट इज अ काइंड ऑफ अ लिव्हिंग बॉडी, कशाही पद्धतीने ती बॉडी प्रोड्यूस करावीच लागणार आहे. त्याच्यानंतर मॅन्डमस, आम्ही आज्ञा देतो की कोणत्या त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे, किंवा ॲक्ट ऑफ ओमिशन किंवा ॲक्ट ऑफ कमिशन आम्ही आज्ञा देतोय, तुम्हाला करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर प्रोहिबिशन, बंदी घालणे. मग हे त्या प्रकारचं असलेलं प्रोहिबिशन आणि सर्शिरियो हे जास्त करून न्यायव्यवस्थेच्या संदर्भामध्ये सबऑर्डिनेट जे कोर्ट्स असतात, म्हणजे तळागाळातले जे कोर्ट्स असतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असेल, तालुका कोर्ट्स असेल, म्युन्सिपल कोर्ट असेल, तर अशा वेळेस त्यांना हे प्राबंध केलं जातं ऑनरेबल सुप्रीम कोर्टकडनं किंवा हायकोर्टकडनं. मग अशा पद्धतीचे असलेलं बंदी घालणे हे काय आहे, प्रोहिबिशनचं आहे. त्याच्यानंतर सर्शिरियो काय आहे, प्रमाणित करावे किंवा माहिती द्यावी, ह्या पण गोष्टी आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं क्यू वॉरंट म्हणजे बाय विच ऑथॉरिटी यू हॅव डुईंग सो हे अधिकार पुच्छामध्ये येताना आपल्याला दिसून येते. हे 5 प्रकारच्या असलेल्या ज्या रीट्स आहे त्या बरोबर असताना आपल्याला इथं दिसून येत आहे. म्हणून वरीलपैकी सर्व असलेल्या स्वरूपातलं काय आहे, योग्य जोडी आहे आपल्याला ओळखता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे खालील विधानांचा विचार करून अयोग्य स्वरूपातले पर्याय निवडायचे आहे. मग आता अयोग्य स्वरूपामध्ये म्हटलं की आपल्याला थोडं कॉशियस व्हायचं की नेमकं काय विचारलेलं आहे. कलम 21 कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस जीवित किंवा व्यक्तिगत अधिकारापासून वंचित केले जाणार नाही. दुसरं स्टेटमेंट, भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक हा कायदा लागू आहे किंवा ह्या कलम लागू आहे. गोपालन खटल्याअंतर्गत कार्यकारी तसेच कायदेमंडळाच्या मनमानी कृतीबद्दल संरक्षण देते. हे स्टेटमेंट जेव्हा आपण वाचतो तेव्हाच आपल्याकडे आर्टिकल 21 असलेला संदर्भ आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आर्टिकल 21च्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तो प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणि त्या प्रकारचं असलेलं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ह्या 2 संकल्पना आपल्याला बघता येऊ शकतात. मग ज्यावेळेस आपण म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही संकल्पना अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे आणि ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ घेतलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण गोपालन खटला बघतो, त्याच्यानंतर मनेका गांधी खटला बघतो, उन्नन कृष्णे खटला बघतो, तर ह्या सगळ्या खटल्यांमध्ये वेगवेगळे इंटरप्रिटेशन आपल्याला दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं, भारतीय नागरिक आणि परकीय नागरिकांनाही व्यक्तींना लागू आहे. परंतु लक्षात घ्यायचं हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. गोपालन खटल्याअंतर्गत फार संकुचित स्वरूपातलं किंवा नॅरो इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं नॅरो इंटरप्रिटेशन ऑनरेबल सुप्रीम कोर्टकडनं झालेलं दिसून येते. आर्टिकल 21चं ज्यावेळेस इस्टॅब्लिशमेंट झाली तर त्यावेळेस आपल्याला प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ह्या प्रकारच्या गोष्टीच्याही बियॉन्ड जाऊन त्या प्रकारे आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. जेव्हा मनेका गांधी केस झाली आणीबाणीच्या काळाअंतर्गत तर त्यावेळेस त्याचा ड्यूनेस आपल्याला दिसायला लागतोय. परंतु ज्यावेळेस त्याचं स्टेटमेंट वाचतो किंवा ज्याचं कंटेक्च्युअल गोष्टी वाचतो तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की आपल्याकडं आर्टिकल 21 मध्ये कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती ह्याच शब्द तिथं जास्त दिले आपल्याला दिसून येतोय की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. मग अशा पद्धतीचा असलेला जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला आर्टिकल 21 लक्षात येते. मग हे बरोबर आहे, हे बरोबर, हे चुकीचं आहे. कोणतं अयोग्य विचारलेलं आहे, फक्त क काय आहे, चुकीचं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये आहे. आता आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शक तत्वे आणि त्या संदर्भात येणारे क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी वाढत चाललेले आहे. मग कलम 37 नुसार देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने हे मूलभूत आहे. ही मार्गदर्शक तत्वे देशात आर्थिक, सामाजिक, लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट नाही. हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे वैशिष्ट्य अंतर्गत वरील तिन्ही गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. आर्टिकल 36 टू त्या प्रकारचं 51 पर्यंत आपल्याला डीपीएसपी आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग डीपीएसपीच्या अंतर्गत 37 म्हणजे एका प्रकारची असलेली ड्युटीज आहे. कोणाची, तर शासनाची. कोणाची, शासनाची किंवा शासनकर्त्याची, की त्या प्रकारचं असलेलं चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. आणि त्यासोबतच ही तत्वे जेव्हा आपण प्रॉपरली इम्प्लिमेंट करतो तर त्यावेळेस देशामध्ये आर्थिक स्वरूपातली असलेली जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न होतो. सामाजिक लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी फार महत्त्वाचा घटक म्हणून डीपीएसपी
व्यवस्थेकडे बघितला जातो. आणि विशेषतः याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे जसं फंडामेंटल राईट्स न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे त्याचा ॲब्रिगेट झाल्यानंतर, व्हायोलेट झाल्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता, तसं हे DPSP अंतर्गत जाता येत नाही. म्हणून याचं असलेलं उत्तर काय आहे, 4 क्रमांकाचं आपल्याला दिसून येणार आहे. आता सेक्शन आहे त्या प्रकारचा क्वेश्चन्स आहे 22 कंटिन्युअसली त्या आर्टिकल सेक्शन अंतर्गत असल्यामुळं खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. बघा, कलम 31C नुसार काय, कलम 31C नुसार कलम 39B आणि C ची अंमलबजावणी करताना कलम 14 आणि 19 उल्लंघन समजल्या जाणार नाही. दुसरं स्टेटमेंट काय सांगते, 42व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 39CF काय केलेलं आहे, समाविष्ट केलेलं आहे. तर लक्ष ठेवायचं, बोथ स्टेटमेंट्स आर द राईट्स. काय आहे, दोन्ही स्टेटमेंट काय आहे, त्या प्रकारचे असलेले योग्य आहे. म्हणून वरीलपैकी सर्व याचा अंतर्गत आपल्याला दिसून येते. आर्टिकल 31C सांगितलेलं आहे की व्हेन आर्टिकल 31C कम इन टू द पिक्चर्स, आर्टिकल 14 अँड आर्टिकल 19 गोज आउट. ते ऑटोमॅटिकली बाहेर चालल्या जाणार आहे. सिंपल वेमध्ये ज्यावेळेस आपल्याला कलम 39B आणि C ची अंमलबजावणी करायची असेल, कलम 39B आणि C ची जेव्हा अंमलबजावणी करायची आहे, म्हणजे संपत्तीचे विकेंद्रीकरण करायचे असेल, म्हणजे लोकांकडून त्या प्रकारच्या असलेल्या जमीन अधिग्रहण करायच्या, जास्तीच्या जमिनी अधिग्रहण करायच्या आणि सामान्य जनतेला त्याचा असलेला फायदा करून द्यायचा, तर त्यावेळेस शासन किंवा गव्हर्नमेंट हे विविध प्रकारच्या वेलफेअर स्कीम राबवत असेल, तर अशा वेळेस कलम 39B आणि C चा वापर केला जाणार आहे शासनाकडनं. तर त्यावेळेस साहजिकच आहे तुमच्या आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19चा असलेला संदर्भ घेता वेळेस तिथं त्यांचं अस्तित्व राहणार नाही. असं हे कुठं सांगितलेलं आहे, तर आर्टिकल 31C मध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे इफ वी वॉन्ट टू बी द इम्प्लिमेंटेड DPSP दैट टाइम्स यू कुड नॉट बी से कि भाई हमारा फंडामेंटल राइट्स और हमारा वॉयलेट हो रहा है. मग अशा प्रकारचं तुम्ही म्हणू शकत नाही. तर ह्या स्वरूपामध्ये आर्टिकल B आणि C चं जेव्हा आपण उच्चार करतो 39 अंतर्गत, त्यावेळेस त्याचं स्पेसिफिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. आणि 42व्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार 39CF हे काय केलेलं आहे, समाविष्ट केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस 39CF काय आहे, तर त्या प्रकारचं असलेलं युथ मुलं असेल तर त्यांच्या संगोपनाचं किंवा बालकांच्या संगोपनाच्या बद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की 39CF आहे, त्याच्यानंतर 43A आहे, 48A आहे. हे सगळं कोणत्या घटनादुरुस्तीनुसार आलेलं आहे, 42व्या घटनादुरुस्तीनुसार आलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, 4थ्या क्रमांकाचं. त्याच्यानंतर आहे योग्य जोडी जुळवा किंवा योग्य जोडी निवडा. मग अशा प्रकारचं असलेलं हे कलम आणि त्या प्रकारचे असलेले हे काय आहे, त्याचे असलेले स्टेटमेंट्स आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की कोणतं जुळतं आणि कोणतं जुळत नाही. कलम 43A जो उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनाच्या कामगाराच्या सहभागाबद्दल भाष्य करतोय, तर कलम 44 जो आहे तो नागरी सहतीबद्दल भाष्य करतोय का. कलम 47 पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन बद्दल भाष्य करतोय का. कलम 48 आहे त्या प्रकारचं असलेलं पोषण राहणीमानाच्या उंचावण्याबद्दल भाष्य करतोय का. आणि कलम 50 आहे न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग असायला पाहिजे यावर भाष्य करतं का. तर लक्ष ठेवायचं, हे दोन जे स्टेटमेंट आहे म्हणजे 43A की ज्याच्यावर काय भाष्य केलं आहे, उद्योगधंद्यामध्ये व्यवस्थापनाअंतर्गत कोणाचा सहभाग असणार आहे, कामगारांचा सहभाग असणार आहे. मग अशा वेळेस हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर असलेलं आपल्याला कलम 50 माहिती आहे की न्यायव्यवस्थेपासून कोण वेगळं असणार आहे, कार्यकारी व्यवस्था ही वेगळी असणार आहे. म्हणजे ज्युडिशरी हॅज टू बी सेपरेटेड फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. हे जे सेपरेशन ऑफ पॉवरचं जे प्रिन्सिपल आहे, ते सेपरेशन ऑफ पॉवर प्रिन्सिपल कुठं आहे, आर्टिकल 50 मध्ये आहे. म्हणून अ आणि ई काय आहे, बरोबर आपल्याला इथं दिसून येते. आणि सोबतच अजून एक कलम, ते म्हणजे काय, कलम 44 नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, हे पण काय आपल्याला बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि ई आहे. अ, ब, ई त्या प्रकारचं तिसरं ऑप्शन आपल्याला इथं दिसून येत आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला कलम 47 काय सांगतं आणि त्या प्रकारचा कलम 48A काय सांगतं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं 48A त्या प्रकारचं
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनाबद्दल भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत आहे। मग लक्ष ठेवायचं 48A पण त्या प्रकारच्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आलेलं आहे, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार आलेला आहे आणि तो इयर पण लक्ष ठेवायचं 1976 आपल्याला इयर आहे। आणि 47 काय सांगते, पोषणमान आणि राहणीमान उंचावणे हे राज्याचं असलेलं काय असणार आहे, कर्तव्य असणार आहे। म्हणून याचं उत्तर 3 क्रमांकाचं आहे, हे आपल्याला इथं अधोरेखित करावं लागेल किंवा अंडरस्टँड करावं लागेल। त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन भाग 4। त्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे भाग 4 अंतर्गत की डीपीएसपी, मग डीपीएसपीच्या स्वरूपामध्ये असलेल्या त्या संदर्भामध्ये कलमांची ज्यावेळेस व्याप्ती बघतो त्यावेळेस 36 ते 51 मध्ये आहे। परंतु हा क्वेश्चन काय सांगतो की भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे यांचा विचार करून योग्य पर्याय निवडा। मग त्या संदर्भामध्ये कलम 335 भाग त्या प्रकारचं असलेलं 16 अंतर्गत सेवा व पदे यांच्यावर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे काय असणार आहे, हक्क असणार आहे। त्या प्रकारचा कलम 350A दुसरं स्टेटमेंट त्याच्या अंतर्गत 17 भाग जो आहे त्या प्रकारचा म्हणजे 10, 15, 16, 17 यानुसार प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देणार आहे। आणि त्या प्रकारचा कलम 351 भाग त्या प्रकारचा 17 परत त्याच्यानुसार हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे असणार आहे। मग हे आपण जेव्हा बघतो की 36 ते 51च्याही बियॉन्ड जाऊन असे काही कलम आहे की ज्याच्यामध्ये राज्य संस्थेला डायरेक्शन आहे, राज्य संस्थेने कसं वागायचं, कशा प्रकारे गोष्टी करायच्या याच्याबद्दल तिथं संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती दिलेली आपल्याला दिसून येते। मग ते 3 कलम कोणते, तर 335, 350A, 351 याच्या अंतर्गत दिसत आहे। याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे। मग 335 नुसार काय आहे, तर सेवा आणि पदे यावर SC आणि STच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या गोष्टी हक्काचा आहे असं दिसून येतो। मग त्यांनी त्या प्रकारचं असलेलं मार्गदर्शक तत्वाचा फॉलो करून रिझर्वेशन पॉलिसी इन लार्ज करायला पाहिजे असं त्याचं डायरेक्शन आहे। सोबतच 350A अंतर्गत प्राथमिक स्तरावर कोणत्या भाषेतून, मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय त्या डीपीएसपीच्या माध्यमातून राज्य संस्थांनी करायला पाहिजे। आणि लास्टला आहे 351 नुसार याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे राज्यसेवेमध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे। मग अशा प्रकारचे तिन्ही स्टेटमेंट काय आहे बरोबर आपल्याला इथं दिसून येणार आहे। हे आउट ऑफ डीपीएसपीच्या माध्यमातून राज्य संस्थेला केले गेलेलं मार्गदर्शन आपल्याला दिसून येत आहे। पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन्स काय सांगतोय, खालील विधानांचा विचार करून अयोग्य स्वरूपातले पर्याय निवडा। मग आता त्याच्या संदर्भामधलं पहिला पर्याय काय दिसतोय, सरदार सुवर्ण सिंग समिती किंवा ज्याला आपण सुवर्ण सिंग कमिटी म्हणतो 1976च्या शिफारसीने मूलभूत हक्क 10 प्रकारचे सांगितले होते। दुसरं स्टेटमेंट, काही कर्तव्य हे नैतिक स्वरूपातले असून काही नागरिक कर्तव्य आहे। तिसरं स्टेटमेंट, मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांना लागू होतात। मग अशा प्रकारचं असलेलं तिन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला काहीतरी चूक आढळणार आहे, म्हणजे हे आपल्याला शुअरले आहे कारण की अयोग्य विचारलं आहे, थोडं कॉशियस व्हायचं। मग आता ज्यावेळेस आपण बघतो सुवर्ण सिंग कमिटी, तर सुवर्ण सिंग कमिटीच्या माध्यमातून तसं बघायला गेलं तर भारतामध्ये फंडामेंटल ड्युटीज नव्हत्या, त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार टाकल्या 1976ला, त्याच्यासाठी सुवर्ण सिंग कमिटी आपण स्थापन केलेली दिसून येते। सुवर्ण सिंग कमिटीने त्यावेळेस ॲनालिसिस केलं आणि भारताच्या संदर्भामध्ये कोणती कर्तव्य असायला पाहिजे, तर अशा प्रकारच्या कर्तव्यांची जेव्हा लिस्ट दिली तर 8 प्रकारची लिस्ट तिथं आपल्याला भारत सरकारला दिली। परंतु भारताच्या सरकारने त्याच्यामध्ये फेरबदल करून 10 स्वरूपातले असलेले काय केले होते, इम्प्लिमेंट केलेले आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे 2 आपले ॲड केले आणि त्या प्रकारचे 10 जे फंडामेंटल ड्युटीज आहे ते इनरिच केले किंवा ते आपण इम्प्लिमेंट केले। परिणामी स्वरूप 86व्या घटना दुरुस्तीनुसार परत त्याच्यामध्ये एक ॲड केलं आणि म्हणजे आता प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये सध्या फंडामेंटल ड्युटीज किती असेल तर 11 ड्युटीज आपल्याला इथं दिसून येत आहे। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे। त्यांनी त्या प्रकारचं असलेलं 8 दिले होते, आपण त्याच्यामध्ये 2 ॲड केले भारत सरकारने आणि टोटल 10 झाले। मग काही कर्तव्य हे नैतिक स्वरूपातले आणि नागरिक स्वरूपातले ॲब्सोल्युटली तुम्हाला कुठेही फिरण्याचा अधिकार आहे, परंतु याचा अर्थ नाही की तिथलच्या लोकांचं असलेलं पीस अँड ट्रँक्युलिटी डिस्टर्ब करशाल, ही पण तुमची नैतिकता असेल। पब्लिक प्लेसवर जात असेल तर प्रॉपरली तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे। अंदमान निकोबारला जर फिरायला जात असेल तर तिथं स्टेनलेस असलेल्या आदिवासी जमातींना न त्या प्रकारचं असलेला आपल्याकडनं त्रास होईल अशा प्रकारे वागलं पाहिजे। अशा थोडक्यात असलेल्या काही गोष्टी तिथं नमूद केल्या आहे। स्पेसिफिकली अंदमान निकोबारचं उल्लेख नाही केलेला आहे, परंतु उदाहरण दिलं आहे त्या प्रकारचं। मग अशा प्रकारचे असलेले
असलेले काही कर्तव्य नैतिक स्वरूपातले आहे आणि काही नागरिक स्वरूपातले आहे, की मग तुमचं असलेलं राज्यांना गरज पडली तर त्यावेळेस तुमचं असलेलं सर्वस्व राज्याला समर्पण करून त्या प्रकारच्या असलेल्या मदतीसाठी तुम्ही धावले पाहिजे, अशा प्रकारचे काही नागरिक कर्तव्य पण आपल्याला दिसून येत आहे. हे मूलभूत कर्तव्य फक्त नागरिकांना उपलब्ध आहे. येस, ॲब्सोल्युटली आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका नसावी. याच्याही पलीकडे जाऊन हे न्याय प्रविष्ट नाहीये. साहजिकच आहे, लॉजिक लावून तुम्ही सांगू शकता. मग ब आणि क काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अयोग्य विचारलं म्हणजे अयोग्य स्वरूपातलं आहे, हे चुकीचं आपल्याला दिसून येतंय. त्याच्यानंतर आहे खालील विधानांचा विचार करून अयोग्य, परत काय, अयोग्य पर्याय निवडा. संसद सदस्यांची पात्रता कलम 84 नुसार नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर राज्यसभेच्या सदस्यासाठी 25 तर लोकसभेच्या सदस्यासाठी 30 वयोमर्यादा केलेली आपल्याला आहे. अशा प्रकारची 2 स्टेटमेंट आहे. मग साहजिकच सिंपल आहे, कलम तुमच्या असलेल्या 84 नुसार सदस्यांची काय आहे? पात्रता नमूद केलेली आपल्याला दिसून येते. हे स्टेटमेंट ॲब्सोल्यूट बरोबर आहे. परंतु राज्यसभेच्या सदस्यासाठी तर किती आहे? 30 आणि लोकसभेच्या सदस्यासाठी 25 आहे. थोडं ऑब्झर्व करायचं तर तुम्हाला लक्षात येऊन जाणार आहे की अशा प्रकारचं असलेलं हे फिरवलेले आकडे लगेच कॅचअप करता आलं पाहिजे. अयोग्य विचारलं म्हणजे ब त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे? अयोग्य असणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारचं कलम 84 नुसार पात्रता आहे आणि त्या प्रकारची असलेली अपात्रता 102 मध्ये तिथं दिलेली आहे. सोबतच अपात्रता ही आपल्याला 3 प्रकारची आहे. कलम 102 नुसार त्याच्यानंतर आहे वैधानिक अपात्रता म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट 1951 प्रमाणे, आणि तिसरं अपात्रता आहे ती म्हणजे काय की पक्षांतर बंदी कायदा. काय? पक्षांतर बंदी कायदा 1985. मग अशा प्रकारचे असलेल्या 3 स्वरूपाच्या माध्यमातून अपात्रता ही केल्या जाते संसद सदस्यांची किंवा राज्याच्या विधिमंडळाच्या असलेल्या सदस्यांची. मग इथं 102 च्या ऐवजी 192 तिथे येणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं स्वरूप बदललं हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्या प्रकारचं असलेलं स्टेटमेंट चुकीचं. आला परत क्वेश्चन्स. पक्षांतर बंदी कायदा 27वा क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे, चर्चेचा विषय आहे, कारण की सध्या खूप 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 गाजतोय. त्यामुळं इथं कॉन्स्टंटेटली लक्षात देणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला 100% येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षांतर बंदी कायदा 1985 बद्दल खालील विधानांचा विचार करा व अयोग्य स्वरूपातला पर्याय निवडा. मग अशा प्रकारचं असलेलं अयोग्य म्हटल्यानंतर परत कॉशियस व्हायचं, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले असेल त्या पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्यास. दुसरं स्टेटमेंट, त्याच्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध म्हणजे व्हीप डायरेक्शनच्या अगेन्स्ट तुम्ही मतदान करणे. त्याच्यानंतर अपक्ष सदस्याने कोणत्याही पक्षात प्रवेश केल्यास. नामनिर्देशित सदस्याने 6 महिन्यानंतर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केल्यास. लक्षात ठेवायचं हे 4ही जे ऑप्शन्स आहे ते बरोबर आहे, म्हणजे आपल्याला एकही स्वरूपातलं अयोग्य सापडलेलं नाहीये. त्यामुळं वरीलपैकी नाही याचं काय असणार आहे? ऑप्शन किंवा उत्तर असणार आहे. साहजिकच आहे 85चा असलेला कायदा आणि त्या प्रकारची असलेली 10वी अनुसूचीचा संदर्भ आपल्याला इथं सापडणार आहे. मग 10वी अनुसूची त्याच्यामध्ये असलेला पक्षांतर बंदी कायदा म्हणजे तुमचं असलेलं तो कायदा की ज्याच्या माध्यमातून एखादा व्यक्ती त्या प्रकारचं असलेलं काय करत असेल? स्वइच्छेने स्वतःच्या पक्षाचा काय करत असेल? राजीनामा देत असेल. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन त्या संदर्भामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचं असलेलं व्हीप डायरेक्शन, जर तुमचा व्हीप डायरेक्शन म्हणजे तुमच्या पक्षाच्या प्रमुखाने किंवा पक्षाच्या असलेल्या एका व्यक्तीने जो प्रमुख आहे त्यांनी तुम्हाला डायरेक्शन दिली की एखाद्या गोष्टीला मतदान करायचं किंवा नाही करायचं. मग अशा संदर्भामध्ये जर तुम्ही काही त्याचे डायरेक्शन फॉलो करत नसेल मग अशा वेळेस त्या प्रकारचं असलेलं काय केलं जाणार आहे? तुम्हाला पक्षातून काढून दिल्या जाणार आहे. मग अशा वेळेस तुमचं सदस्यत्व चाललं जाणार आहे. जर तुमच्या पक्षाने 15 दिवसाच्या आत, कधी 15 दिवसाच्या आत तुम्हाला माफ केलं नाही तर मग अशा प्रकारचं असलेलं दुसरा ग्राउंड. तिसरा ग्राउंड काय सापडतोय की अपक्ष सदस्यांनी कोणत्याही पक्षामध्ये काय केलं असेल? प्रवेश केला. अपक्ष म्हणून निवडून आला, लोकांनी अपक्ष म्हणून निवडून दिला आणि तो व्यक्ती कुठे चालला आहे? दुसऱ्या पक्षामध्ये चालला असेल तरी त्या प्रकारचा काय केला जाणार आहे? त्याला सदस्यत्व कॅन्सल केलं जाणार आहे. आणि त्या प्रकारचं नामनिर्देशित व्यक्ती त्याला 6 महिन्यापर्यंत मुभा असते आणि मुभे अंतर्गत त्या प्रकारच्या असलेल्या
काय त्या प्रकारच्या असलेल्या 6 महिन्यापर्यंत त्याला ठरवायचं असतं की कोणत्या पक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे। जर तो यदाकदाचित नाही झाला तर त्यावेळेस काय केलं जाणार आहे, त्याच्या माध्यमातून जर तो त्याच्यानंतर झाला तर त्याला सदस्यत्वातून बाहेर केला जाणार आहे। मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत त्या प्रकारे सांगितलेलं आपल्याला दिसून येते। ह्या पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत जी जो 10वं शेड्यूल आहे, काय 10वं शेड्यूल किंवा ज्याला आपण 10वं परिशिष्ट म्हणतो किंवा अनुसूची म्हणतो, तर त्याच्यामध्ये ठरवण्याचा अधिकार आहे कोणाला आहे, पीठासीन अधिकाराला आहे। कोणाला आहे, पीठासीन अधिकाऱ्याला आहे। हे लक्षात घेणं गरजेचं आहे। मग पीठासीन अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय हा त्या प्रकारचा न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा न्यायालयामध्ये चॅलेंज केला जाऊ शकत नाही का? ज्यावेळेस असा क्वेश्चन मार्क तयार झाला, क्यू होतो, काय क्यू होतो, त्या प्रकारचं असलेलं एक केस झाली, त्या क्यू होतो केसमध्ये सरळ सांगितलं की नाही, असं करू शकत नाही। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पीठासीन अधिकाऱ्याने जरी निर्णय दिला तरी त्या प्रकारचं असलेल्या त्या निर्णयाला न्यायालयाच्या दृष्टिकोनातून जावंच लागू शकतो। मग क्यू होतो केस ही पण लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि सध्या तर आपलं गाजतं आहे की 2/3 त्या 2/3 जे सदस्य आहे ते बाजूला निघत असेल तर त्या बाजूला निघाल्याला नंतर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून किती त्या प्रकारची सहमती असायला पाहिजे, कोणती पाहिजे असेल, हे पण या कायद्यामध्ये आपण टाकलेलं आपल्याला दिसून येते। म्हणून असं म्हणलं जातं की पक्षांतर बंदी कायदा परमिट्स द होलसेल डिफेक्शन, प्रोहिबिट्स द रिटेल डिफेक्शन, असं इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे पर्टिक्युलर याच्या अंतर्गत। मग अशा प्रकारचं असलेलं हे संदर्भ घेता वेळेस वरीलपैकी नाही हे आपल्याला इथं दिसून येत आहे। आलं लक्षात? नंतर पुढचा असलेला क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, दुहेरी सदस्याच्या बद्दल असलेल्या खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा। दुहेरी सदस्यत्व फार महत्त्वाचं आहे, क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे। बघा काय सांगितलेलं आहे, पहिलं, जर व्यक्ती दोन्ही सभागृहात निवडून आली असेल तर कोणते सदस्य ठेवायचे हे 10 दिवसाच्या आत काय करायला पाहिजे, कळविणे आवश्यक असते, नाहीतर राज्यसभेतील सदस्यत्व चालल्या जातात। दुसरं स्टेटमेंट काय आहे, जर एका सभागृहातील विद्यमान सदस्य दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून आल्यास पहिल्या सभागृहाची जागा त्या प्रकारची असलेली काय होत असते, रिक्त होते। आणि तिसरं, जर एखादी व्यक्ती एका गृहातील 2 जागावर निवडून येत असेल तर एका जागाची निवड करायची, अन्यथा दोन्ही जागा काय होता, रिक्त होता। चौथं स्टेटमेंट, जर एकाच वेळेस व्यक्ती संसदेचा आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणून निवडून आल्यास तर 14 दिवसाच्या असलेल्या त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीमध्ये कळवलं नाही तर राज्य विधिमंडळाचा राजीनामा द्यावा, अन्यथा संसदेची जागा रिक्त होती। मग अशा प्रकारचं असलेले जे 4 स्टेटमेंट आहे ते 4 स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। का? कारण की त्याच्यामध्ये त्याचं आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला काय दिसून येतंय, जर एखादी व्यक्ती दोन्ही सभागृहात निवडून आली, दोन्ही सभागृह म्हणजे काय, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहामध्ये काय झाली आहे, निवडून आली असेल तर त्याला डिसाईड करायचं की कुठं जायचं, तुला लोकसभेत राहायचं का राज्यसभेमध्ये। जर ते डिसाईड नाही केलं किती दिवसाच्या आत, 10 दिवसाच्या आत, तर त्यावेळेस समजून घ्यायचं जर त्यांनी डिसाईड नाही केलं तर ऑटोमॅटिकली कोणतं सदस्यत्व जातं, राज्यसभेतलं, कारण की हे आपल्याकडं महत्त्वाचं किंवा आपण मोठं स्थान आपण म्हणायला हरकत नसावं। मग अशा प्रकारचं असलेलं किती दिवसात, 10 दिवसाच्या आत तुम्हाला ठरवणं गरजेचं असतं। दुसरी गोष्ट, जर एका सभागृहातील विद्यमान सदस्य दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून आल्यास तर पहिल्या सभागृहाची काय होत असती, जागा रिक्त होत असती, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। तिसरं काय, एका गृहातील 2 जागांवर म्हणजे लोकसभा आहे, लोकसभेच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये 2 जागा आहे की फॉर एक्झाम्पल राजस्थानमधली जागा आणि त्या प्रकारची महाराष्ट्रातली जागा, मग अशा संदर्भामध्ये दोन्ही जागावर निवडून येत असेल तर त्या प्रकारच्या एका जागेचं काय करावं लागतं, निवड करावी लागते, अन्यथा दोन्हीही काय होत असतं, रिक्त होत असताना आपल्याला दिसून येते। मग तो व्यक्ती काय राजस्थानमध्ये पण जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्राचं पण रिप्रेझेंटेशन करू शकत नाही। मग अशा पद्धतीने हे दोन्ही काय केलं जातं, चाललं जातं। जर एखादा व्यक्ती त्या प्रकारचा असलेला खासदार पण आहे, पहिले तो कसा आहे, आमदार पण आहे, आणि नंतर परत इलेक्शन लागलं खासदारकीचं, मग तो आमदार पण होता आणि नंतर परत खासदारकीचे इलेक्शन उभं राहिला आणि दोन्हीमध्ये त्या प्रकारचा निवडून आला तर त्याला 14 दिवसाच्या आत, म्हणजे त्याला आमदार राहायचं का खासदार राहायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे, नाही तर काय होणार आहे, साहजिकच आहे
चांगलं कोणतं पद आहे तर खासदारकीचं पद आहे, मग खासदारकीचं पद चालल्या जातं म्हणजे संसदेची जागा रिक्त होतं असं लक्ष ठेवलं तरीही चालू शकतं. म्हणजे अयोग्य त्या प्रकारचं असलेलं काय आहे इथं कोणतंही नाही, योग्य इथं अयोग्य पाहिजे, इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, अयोग्य पर्याय निवडा तर कोणतेही नाहीये हे आपल्याला दिसतं. म्हणजे चारी स्टेटमेंट काय आहे बरोबर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे इथं अयोग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडं सब्जेक्ट टू करेक्शन काय इथं प्रिंट मिस्टेक जास्त किंवा टायपिंग एरर्स आपल्याला दिसून आलेला आहे 2 क्वेश्चनमध्ये, पण हरकत नसावी, समजून जाईल तुम्हाला. लोकसभा अध्यक्ष यांना पदावरून बडतर्फ करण्याबद्दल खालीलपैकी कोणत्या विधानांचा विचार करून अयोग्य पर्याय निवडा. आता इथं अयोग्य पर्याय निवडायचा सांगितलेला आहे. आता बघा संविधानामध्ये कुठेही आधार नमूद केलेला नाहीये लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा. त्याच्यानंतर बडतर्फीचा ठराव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्याच्यानंतर सभापतींना 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन लोकसभेच्या विशेष बहुमताने त्यांना पदावरून बडतर्फ केले जाते. मग याच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की त्या प्रकारचं असलेलं हे 2 स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. हे तिसरं स्टेटमेंट हे काय आहे चुकीचं का, कारण की त्यांना विशेष बहुमताने नाही तर प्रभावी बहुमताने केल्या जातं. प्रभावी बहुमतला इंग्लिश म्हणता इफेक्टिव्ह असलेली मेजॉरिटी. मग इफेक्टिव्ह मेजॉरिटी कशी काउंट करायची तर जेवढे पण तुमचे सदस्य असेल आणि त्या सदस्यापैकी त्या प्रकारची वॅकन्सी काय करायची मायनस करायची आणि जेवढे पण त्या प्रकारची वॅकन्सी असेल त्याचे उरलेले 50% + 1 काय करायचं आहे. म्हणजे त्या प्रकारचं असलेलं आपण जर म्हणत असेल की 250 असेल, 250 सदस्यांची असलेली त्या प्रकारची तुमची संख्या असेल तर वॅकन्सी 50 असेल, राहिले किती 200, 200चे 50% म्हणजे 100 + 1 म्हणजे 101 लोकांनी त्या प्रकारचं असलेलं काय करायला पाहिजे मतदान करायला पाहिजे. आपल्याला इथं दिसून येणार आहे 50 सदस्यांचा पाठिंबा असायला पाहिजे हे ॲब्सोल्युटली आहे. आणि त्यांना कशा प्रकारे काढायचा याचा आधार कुठेही नमूद केलेला नाही. विशेष म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष कधीही शपथ घेताना आपल्याला दिसत नाहीये ॲज अ स्पीकर म्हणून. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला हे स्टेटमेंटमध्ये A, B हे काय बरोबर आहे, तिसरं काय आहे चुकीचं आहे. आता याच्यामध्ये लक्षात येईल की हे बरोबर म्हणजे क चुकीचं आहे, म्हणजे क काय आहे चुकीचं आपल्याला दिसून येणार आहे. आता आहे शेवटचा क्वेश्चन, तो म्हणजे काय खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तारांकित प्रश्न सदस्य तोंडी विचारतात, अतारांकित प्रश्न सदस्य लेखी स्वरूपात विचारता आणि अल्पसूचना प्रश्न 10 दिवसापेक्षा कमी दिवसाची सूचना देऊन विचारला गेलेला प्रश्न असतो. मग अशा संदर्भामध्ये योग्य विचारलेला आहे. तर लक्ष ठेवायचं की आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं जेव्हा क्वेश्चन आवर स्टार्ट होतो तो क्वेश्चन आवरचे 3 प्रकार पडतात. एक स्टार क्वेश्चन्स आहे म्हणजे तारांकित प्रश्न असेल, अतारांकित प्रश्न असणार आहे आणि शॉर्ट नोटीस असणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला तारांकित प्रश्न साहजिकच आहे कसे विचारतात तोंडी विचारतात, याचं उत्तर देखील कसं भेटतं तर तोंडीच भेटतं. अतारांकित प्रश्न कसे विचारतात लेखी स्वरूपात विचारतात आणि याचं उत्तरही लेखी स्वरूपात भेटतं. आणि अल्पसूचना ही 10 दिवसाच्या पेक्षा असलेल्या स्वरूपाच्या प्रायर नोटीस शिवाय विचारता येत नाही. मग हे 3 स्टेटमेंट काय असणार आहे बरोबर असणार आहे. योग्य विचारल्यामुळं फक्त 1, 2, 3 अशा प्रकारचे स्टेटमेंट तिथं असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून काय दिसतंय की आपला जेवढा डेप्थमध्ये असलेला अभ्यास पाहिजे तो आपण केलंच पाहिजे. मग अशा प्रकारच्या असलेल्या जर अभ्यासाने आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी होत असेल तर त्या गोष्टी काय होणार आहे सक्सेसच्या मार्गाला आपल्याला मोकळी करून देणार आहे. मग अशा पद्धतीने असलेलं ह्या संभाव्य शृंखला 1 क्रमांकाअंतर्गत आपण इथपर्यंत संसदेच्या चॅप्टरपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी बघितलेल्या आहे. उर्वरित असलेली शृंखला क्रमांक 2 अंतर्गत आपण बाकीचं बघणार आहोत. लक्षात. थँक्यू सो मच.